मग नंतर 3 वाजता लेडीज येतात, त्यांची पण ओळख घ्यायची. सुरुवातीला आलेल्यांची ओळख ऐकायला कोण नसतं, नंतर त्यांची ओळख ऐकायला सगळेजण असतात. हे पण आमच्या कानावर आलं. तर यावेळेस आपला हाच प्रयत्न होता की जे वेळेत येतील त्यांचीच ओळख घ्यायची. तर आता बरोबर 2 वाजून 2 मिनिटं झालेली. आपण ओळख चालू करू. तुम्हाला काय वाटतं, 2:15 पर्यंत आलेल्यांची घ्यायची का 2:30 पर्यंत आलेल्यांची? काय वाटतं सगळ्यांनी सांगा? 2:15 म्हणजे अजून 10 मिनिटानंतर जेवढ्या आल्या तेवढ्यांचीच ओळख घ्यायची. बरोबर? करा सुरू सीमाताई. मी सीमा जोशी, मी गंधर्व नगरीत राहते. माझा व्यवसाय आहे पान मसाला मुखवास आणि मसाला सांडगी मिरची. कोल्हापुरी कांदा लसूण मसाला बनवते. मी प्रॉपर कोल्हापूरची आहे आणि मी काळेवाडीतून आली. नाव सांगितलं सौ सुजाता राजेंद्र. मी इन्शुरन्स ॲडवायझर आहे. हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स या सेवा मी पूर्ण भारत देशामध्ये देते. आणि एक आवड म्हणून माझ्याकडे देशी झाडांची रोपं आणि बियाणं असतं. धन्यवाद. जन गुरव, ॲस्ट्रो वास्तू कन्सल्टंट आहे. मी कुंडली डिस्कशन, वास्तूची व्हिजिट करते कुंडलीनुसार, रत्न पण देते, रत्न सजेस्ट करते कुंडली बघून. क्रिस्टल्समध्ये आपलं काम आहे. कोणाला पण काही लाईफमध्ये प्रॉब्लेम असेल तर बोला, एकदा कन्सल्ट करते. संगीता उगे, सरोली फाटावर आले. मी घरगुती हळद असते मला. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना नमस्कार. मी कल्पना जाधव छत्रपती संभाजीनगरमधून आलेली आहे आणि माझ्याकडे स्पेशल चहा मसाला, दूध मसाला तसेच वेगवेगळ्या प्रकारचे लाडू हे मी ऑर्डरप्रमाणे बनवून देते. दिघीवरून आली आहे. माझं ग्राफिक डिझाईनचं आहे. मी खूप जणांना आपल्या ग्रुपमध्ये करून दिलेले आहेत डिझाईन. दिलं का? हां, मी ग्रुपमध्ये टाकता का? म्हणजे क्रिएटिव्ह आणलं मी. ज्यांनी करून घेतलं त्यांनी सांगितलं का? तुम्ही सांगितलं ग्रुपवर? हो, सांगितलं. बरं, छान. आणि फीडबॅक चांगला आहे मला. माझ्याकडे उन्हाळी पदार्थ आणि दिवाळीचे सर्व पदार्थ. कुठून आल्या? कुठून आल्या? रिस्पॉन्स कसा आहे? रिस्पॉन्स खूप चांगला आहे. आता दिवाळीमध्ये पण हे गणपतीमध्ये वेटिंग असतं. वेटिंग असतं, अजून पण चालू आहे. करंजीच्या आज पण घेऊन आलेली ग्रुपला करंजीचा. माझं उन्हाळी वाळवण, दिवाळी फराळ आणि जेवणाच्या ऑर्डर्स घेते. दोघी जावा छान आहे. श्री उन्हाळी रेखा प्रकाश कवडे. माझं उन्हाळी वाळवण, दिवाळी पदार्थ आणि पोळ्याची ऑर्डर, नाश्त्याच्या ऑर्डर मी घेते. सरिता जोगरे, स्पाईन रोडमधून आली आहे. माझ्याकडे ड्रेस म्हणजे 2 पीस, 3 पीस आणि कॉर्ड सेट वगैरे सगळे नवीन प्रकारचे ड्रेसेस मिळतात. मी देवयानी डमलेरे. माझे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे आणि वांग पिंपल्ससाठी वगैरे साबण आहेत, तर त्याचे व्यवस्थित रिझल्ट. स्वाती वाणी, मी रोगावरून आले आहे. माझ्याकडे उन्हाळी वाळवण मसाले, दिवाळी फराळ तसेच मोत्यांचे रांगोळी वगैरे बनवून देते. खूप छान आहे. आणि ग्रुपबद्दल पण बोला. हो, ग्रुप तर खूपच छान आहे. तसा ग्रुप आमच्या रोगामध्ये पण नाही आहे. तसा फक्त व्हॉट्सअप ग्रुप आहे, पण त्यावर असं मीटिंग वगैरे काहीच होत नाही आणि काही कोणाचं मार्गदर्शन मिळत नाही. इथे आल्यावर भरपूर मैत्रिणी, सगळ्या जणी चांगल्या बोलतात, सगळ्यांशी व्यवस्थित व्यवहार करतात आणि खूप छान ग्रुप आहे. त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी मिळत असतं, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं. एवढे लांबून सुद्धा आम्हाला म्हणजे आम्ही सगळे कामं आटपून लवकर येतो आणि खूप छान वाटतं. मीटिंगची आम्ही दरवेळेस वाट बघत असतो, तेवढी येणार भेटेल. मी पिंपळेपुरावरून आले. आता उन्हाळी पदार्थांमध्ये बिझनेस आहे. माहिती आहे कोणाला ऑर्डर येतात, कोणाला ग्रुपमधून काय फायदा होतो. आता स्वातीवाणी ताई जसं म्हणलं की आमच्या इथं लोहगावला ग्रुप नाही. मी सांगते संपूर्ण महाराष्ट्रात या कार्यप्रणालीमध्ये कुठंही ग्रुप नाही. प्लीज थोडं फीडबॅक द्या. कसं असतं, आपण ज्या ट्रिपला जातो, मी नेहमी सांगते तुम्हाला, माहिती का ना कुणीतरी दुसरा सागर कुठे गेला, आपल्याला ट्रिपमध्ये असं सांगितलं जातं की आमच्या ट्रिपबद्दल रिव्ह्यू द्या किंवा फीडबॅक द्या. या ग्रुपमधून शेकडो कमावणाऱ्या हजारो कमावत आहेत, हजारो कमावणाऱ्या लाखो कमावत आहेत, स्वतः सक्षम झाले आहेत, कुटुंब चालवत आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे की एखादी महिला जेव्हा उभं राहते तर तिचं कुटुंब सक्षमपणे चालवतीच, पण त्या महिलेला घरामध्ये सुद्धा इज्जत वाढते. तिच्या नातेवाईकांमध्ये इकडं तिकडं इज्जत किंवा रिस्पेक्ट हे मागून मिळत नाही. तुम्ही जेव्हा उदाहरण देताय, तुम्हाला जेव्हा नवऱ्याला कुठली गोष्ट हात पसरावं लागतं, मला द्या, कोण असं आजकाल सदन परिस्थिती, कोण काय आपल्याला त्रास देत नाही, देतात ब्लाऊज पीस, साडी बिडी, याच्या पलीकडे ज्वेलरी काय काय आपल्याला
मग महिन्यामध्ये एखाद्या वेळेस तरी नवरा बोलून दाखवतो आपल्याला की तुला आत्ताच दिले होते पैसे, परत कसं काय मागती, सारखंच मागती, इतक्या साड्या आहे, तुला तर किती दिलं तर मनच भरत नाही. किंवा तुला जर 200ची गोष्ट मला 500ची आवडली आणि मला 200 देत आहे, तर तिथं मला जे मन मारावं लागतंय. तर स्वतःच्या कमाईमधून तुम्ही स्वतःचे स्वप्न पूर्ण करताय, कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करताय, पण ज्या ग्रुपमधून तुमच्या बरोबर हे सगळं होतंय तर इतकं रक्त आटवलं जाते ह्या ग्रुपच्या बाबतीमध्ये. राणी मॅडम तुमचा वेळोवेळी फॉलोअप घेतात, आपली सगळी टीम आहे, कोर टीम आहे, प्रत्येक कार्यक्रम आपला सिस्टमॅटिक असतो, प्रत्येक जण एकमेकीला मदत करताय. 8 वाजता आपण रिव्ह्यू देतोय कोणाचं प्रोडक्ट चांगलं आहे. आज जर लोगावमधून येत आहे, लांबून लांबून लेडीज येत आहे, दिघीवरून येत आहे, तर ग्रुपमध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे. म्हणून मी का सांगते ग्रुपबद्दल बोला. आपलं इन्स्टा लाईव्ह चालू आहे, तुम्हाला माहिती आहे आज रोजी मंचरवरून आलंय, म्हणजे ग्रुप महाराष्ट्रभर पसरलाय, पण पिकतं तिथं विकत नाही. जवळच्या लोकांना त्याचं महत्व का नाहीये की रोज गागरेताई दिसत आहेत, रोज आम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये नाविन्य वाटत नाहीये. देवरोडवरून आलाय ताई, सांगायचं तर तरी तुम्ही या ग्रुपचं वैशिष्ट्य पाहिलं. महाराष्ट्रभरातून मिटिंगची वाट पाहताय, येताय, लाईव्ह मिटिंग अटेंड करताय. लाईव्ह मिटिंग नंतर तुम्ही खाली कमेंट बघा की ताई आम्ही मिटिंग पाहिली, आम्हाला आवडलं. मग आम्हाला विचारतात अमुक ताई तेल बनवतात त्या नाही आल्या का, तमुक ताई पापड्या देतात, अमक्या ताई मसाला देतात, भावनाताई आळंदीवरून आलाय. म्हणजे भोसरी, इंद्रायणी नगर, स्पाईन रोड परिसरामध्ये महत्व का नाही, म्हणजे का तर काहीतरी स्वतःच मी बरोबर करते बिझनेस, किंवा मला गरज नाहीये, मी आहे त्याच्यामध्ये सॅटिस्फाय आहे, माझा व्यवसाय व्यवस्थित आहे, असं काहीतरी असेल तर हे कुठेतरी आपल्याला फोडण्यासाठी आपला ग्रुप चांगला हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. कारण त्यांची चूक नाही, त्यांना माहित नाही. कारण चांदी आणि प्लॅटिनम सारखं दिसतं, दोन्हींच्या रेटमध्ये 4 पटीने फरक असतो. पण प्लॅटिनम ओळखण्याची पात्रता येण्यासाठी ते प्लॅटिनम हे सिद्ध करून दाखवावं लागतं, किंवा आपलं नाणं खणखणे हे बोलून नाही ते वाजवून दाखवावं लागतं. आपला ग्रुप चांगला आहे हा मेसेज जेव्हा समाजामध्ये जाईल त्यानंतरच आपल्या ग्रुपचं वैशिष्ट्य लोकांना वाटेल, अजून सदस्य जॉईन होतील, तुमच्यासारखे अजून उद्योजक सक्षम होतील. दिव्याने दिवा लावायचा आपला हा ग्रुप आहे. आपण सक्षम झालो, तुम्ही सक्षम व्हा. कारण माझा स्वतःचा व्यवसाय जेव्हा मी करत असताना मला आर्थिक सोबतता येऊन माझी लाईफस्टाईल मेंटेन करून मला हा 8 तास करायची गरज नव्हती की कंपनीमधलं काम सोडायचं, 4 जण घ्यायचे, हे सगळे कॅमेरा धरून दिसताय तुम्हाला, हे सगळं माईक लावा, इथं खुर्च्या लावा, तुमची सगळ्यांची वाट बघा. मला व्यवस्थित माझी लाईफस्टाईल होण्या इतका पैसा येतोय, पण मी व्यवस्थित झालं, मला काय गरज आहे. तुमच्यासारख्या सगळ्यांचा विश्वास हजारो लेडीजचा आला नसता. तर मी सांगितलं होतं की येताना 2 तरी नवीन सदस्य आला तुम्ही, हे कुठंतरी चित्र बदललं पाहिजे. वेळेत त्या वेळेत या सांगून बिचाऱ्या 15-1 जणी आल्या वेळेमध्ये, मग बाकीच्या काय अजून आलेलं नाहीये. आणि नंतर गर्दी होईल, 2:15 वाजले, मग नंतर त्या गर्दीनंतर त्यांना 8 तास असेल आमची पण ओळख आहे तेव्हा, जोपर्यंत यांची ओळख झालेली असते सगळ्यांची. तर प्लीज हे चित्र कुठंतरी बदललं पाहिजे. म्हणून मी हे मुद्दाम आवर्जून बोलते, वेळेला पंक्च्युअल राहा. ज्यांना बिझनेस करायचा त्यांनी ह्या मीटिंगसाठी जर 1 तास 2 तास देऊ शकत नसेल तर त्यांना एनर्जी कुठून येणार, त्यांना पॉझिटिव्हिटी कुठून वाटणार, त्यांना आपल्यासारख्या इतर महिला, सामान्य महिला व्यवसाय करता हे कुठून कळणार. ही गोष्ट महत्वाची आहे. प्लीज सगळ्यांनी ग्रुपबद्दल देऊ द्या. थँक्यू. करून आले, खरं मला प्रत्येक मीटिंगला येण्याची खूप इच्छा असते, पण नेहमी असं काहीतरी ओव्हरलॅप होतं. एनर्जी आपल्याकडे आपोआपच ट्रान्सफर होती. एकतर त्या स्वामीसेवक आहेत आणि त्या मनाने इतके पवित्र आहेत की आपल्यासोबत बाकी सगळ्यांचं चांगलं झालं पाहिजे अशी त्यांची कल्पना असते. मला ग्रुपमधून रिस्पॉन्स ठीक आहे, पण आता मी डिलेटच्या लाडूचं सुरू केल्यामुळं मला बाहेर खूप जास्त रिस्पॉन्स मिळतोय. बऱ्याच कंपन्यांनी आम्हाला बोलवलं आहे, तिथे पण स्टॉल वगैरे चालू आहेत आमचे. आणि हे सगळं राजेश डिझाईनमुळे, कॉन्फिडन्स पण राजेश डिझाईनमुळे मिळाला. नाही कष्ट सगळं करायची तयारी असते, पण कॉन्फिडन्स असला की मग त्याच्यातून आपल्याला काही हे होत नाही. आणि सगळ्यांचे आभार, आणि विशेष करून राजेश डिझाईनचे आभार की त्यांनी कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी मदत केली. आपल्या ग्रुपमध्ये बिझनेस शेजारी जे जे त्यांना माहिती आहे ते इतरांना कोऑपरेट पण करतात, मदत पण करतात. त्या काही ऑर्डर यांना पण ऑर्डर देतात. त्या नागपूरची मेथीच्या लाडूची ऑर्डर दिली मी त्यांना, मी पाठवणार मीच आहे, त्यांनी आणलंय मी पाठवून देणार आहे. पण सांगलीवरून आले शांता थोरात, आणि माझं तमसा ड्रायफ्रूटचे लाडू आहेत, आणि दिवाळीचं फराळ पण मी चालू केलेलं आहे. आणि ग्रुपमधून पण छान आहे रिस्पॉन्स आणि सपोर्ट सिस्टीम आहेत. यांच्या बुंदीचे लाडू खूप स्पेशल आहेत बरं का, राजस्थानला पाठवले ते मी. माझं नाव मानवी
स्वाती गावंडे, मी देवगाववरून आली आहे. माझा बटाटा पापड बनवणे आणि होलसेलचा व्यवसाय आहे. म्हणजे आपल्या ग्रुपमधून पण छान रिस्पॉन्स आहे. मला छान बिझनेसचा लाभ तो उन्हाळ्यात 3 महिनेच असतो. त्यानंतर मॅडमचं म्हणजे ताईचं मार्गदर्शन पण घेतलं आणि त्यामुळे व्यवसाय वाढला. दृष्टीने 1 लाखाच्या गेला आणि ग्रुपमधल्याच ज्या आहेत मैत्रिणी त्या रिसेलिंग करतात आणि त्यांनी भरपूर म्हणजे 10,000च्या वर असं पापड एकीनं रिसेल केलेलं आहे. त्यात ताईंचं पण नाव आहे. ताई देतात म्हणून ताईंचं नाव सांगितलं. स्वाती ताईंना त्याने मी टाकत असतात किती घेतलं. आणि इथे आल्यानंतर म्हणजे SMBSचा ग्रुप हा खूप छान आहे. कॉन्फिडन्स वाढवतो आपला नेहमीच. त्यानंतर कार्यक्रम पण वर्षभरात भरपूर असतात आणि त्यामुळे आपल्याला मीटिंगला आल्यानंतर मला तरी म्हणजे वैयक्तिक अशा आयडियाज मिळतात नवीन आणि मॅमचं मार्गदर्शन फ्री ऑफ कॉस्ट असते. जे आपल्याला बाहेर गेलो 1 दिवसाचं जर मार्गदर्शन घेतलं व्यावसायिक मार्गदर्शन तर त्याची एक चार्जेबल आहेत 2,000-2,300 असे चार्ज आहेत. पण इथं 2 तास आल्यानंतर मॅम जे सांगतात ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्यामुळे आणि मनापासून सांगतात मॅम ते सगळे त्या पॉईंटचे जर बाहेर जर बघितलं आपण तर त्या सगळ्याचे पैसे आहेत. आणि कार्यशाळा पण आहेत मॅम जे सांगताना इथे जे मॅम सांगतात त्याच्या अशा आहेत लेडीज की कार्यशाळा घेतात 200-250 म्हणजे 200-250 रुपये अशा 7 दिवसाची कार्यशाळा आहे. आणि मॅडमचे पॉईंट सांगतात ना तेच पॉईंट त्या 7 दिवसांमध्ये सांगितले जातात. म्हणजे बाहेर विकत आहे हे सगळं आणि आपल्याला इथं मला असं वाटतं SMBSच्या ग्रुपमध्ये आल्यानंतर खूप छान वाटते, खूप पॉझिटिव्ह वाटते, कॉन्फिडन्स. आणि एक जर व्यवसाय असला तर परत आपण दुसरं काहीतरी करू शकतो. इथं आल्यानंतर आपल्या आयडिया क्लिअर होतात, नवीन काहीतरी सुचतं आपल्याला. आणि त्यामुळे आणि कार्यक्रम पण खूप छान झाला वर्धापन दिनाचा. त्यामध्ये मला पण पुरस्कृत केलं. त्याबद्दल ताईंचं सर्व टीमचं सगळ्या धन्यवाद आणि सगळ्यांनाच खूप धन्यवाद आणि थँक्यू SMBS. मध्येच आहे हे कस्टमर तुम्हाला जमा करायला बाहेर PR स्ट्रॉंग करायला किती दिवस जातील, किती वेळ लागेल. माधुरीताई गावंडेंनी तळतळून सांगितलं वर्कशॉपमध्ये हेच शिकवतात. बिझनेस ग्रोईंगचं जे वर्कशॉप असतं प्रशिक्षण असतं तिथं 2,000-2,500 फीज घेतात. तिथं आनंदाने जातो आपण कारण त्याची मार्केटिंग छान केलेली असते. मार्केटिंग तर आपण पण इन्स्टाला असं टाकू शकतो पेड हे व्याख्यान आहे ते हे या विषयावर बोललं जाईल त्या विषयावर बोललं जाईल. तर तुम्ही नोंद घ्या की फ्रीमध्ये असल्यामुळं म्हणा किंवा कशामुळं काय माहिती नाही फ्रीमध्ये जिंदगी तो विकत नाही. जसं मी बोलले की फ्रीमध्ये असल्यामुळं आपण रॅन्डमली घेतो या गोष्टी. तर खूप महत्त्वाचं खूप तळतळून मनापासून मी सांगते की आत्ता पण 2:15 नंतर 2:20 नंतर काही जणी येत आहे मग त्या खुर्च्या हलवल्या जात आहे बाकीच्या ओळख सांगताय त्यांना डिस्टर्ब होतोय. हे चित्र कुठेतरी बदललं पाहिजे कारण ज्या लवकर येतात त्यांच्यावर प्लीज अन्याय करू नका. त्या सगळ्या जणी 1:30-2 पासून आलेले आहे. सगळ्यांनी नोंद घ्यायची. तर 1 तास झालाय काही जणी आलेले आहे. दिला राहिला आहे. माझा उन्हाळी पदार्थ बनवते मी आणि माझा भरपूर 1,00,000-1.5 लाखाच्या आसपास बिझनेस झालेला आहे. 2-3 लाखाच्या वर झाला असेल हिशोबच नाही केला. हिशोब केला नाही. बघा मी व्यवसाय करत असताना आमच्या टर्नओव्हरनुसार आम्हाला बँक लोन देते. तुम्ही जेव्हा लोन घ्यायला जाणार तुम्हालाच माहित नाही तुम्ही किती उलाढाल केली. मी सांगू शकते तुम्ही किती उलाढाल केली. घेतलेले कस्टमर सांगतात आम्हाला. हरकत नाही असेच सगळेजण ग्रो व्हा पण आपण महिन्याला किती उलाढाल करतो त्याच्यानुसार तुमचा प्रॉफिट रेशो कळल. तुमची रॉ मटेरियल कॉस्ट किती आहे, तुमचा खर्च किती झाला, तुमचे कष्ट किती झाले, तुम्हाला त्याच्यातून परवडतंय का, तुम्ही करताय तो व्यवसाय योग्य आहे का, हे सगळं काढण्यासाठी तुमची उलाढाल तुम्हाला माहिती पाहिजे. आणि वेटिंग बोला नाव सांग फक्त बोला. स्मिताताई बोला. तुमची ओळख इंस्टातून कोण ऐकणार. स्मिता प्रदीप वडकुले. मी स्पाईन सिटी मॉल बोस या ठिकाणी राहते आणि मी ब्युटिशियन आणि हेअर ड्रेसर आहे. आणि यावर्षीच्या वर्धापन दिनाच्या दिवशी मला महिला सक्षमीकरणाचा पहिला पुरस्कृत केला. कसा व्यवसाय नवीन आलेले सांगा. आता जस्ट तर माझं नाव गीता राजागुरू आहे. माझी हिंदुस्तान हर्बल म्हणून एक कंपनी आता मी जस्ट स्टार्ट केली आता. पण अगोदरपासूनच प्रॉडक्ट बनवत होते आणि ते दुकानांनी ऑलरेडी विकत होते. पण आता जस्ट मी
ॲज अ प्रोफेशनली म्हणून चालू केलं. GST पासून सगळ्या गोष्टी तिथे केलेल्या आहेत आणि बाहेरही जाणार एक्सपोर्ट पण होणार. हां ॲड केलं ना ग्रुप. याला आले होते मी कार्यक्रमाला. दीपाली अभंग पिंपरी चिंचवडमध्ये राहते. डायरेक्ट सेलिंगमध्ये काम करते आणि ताईंच्या ग्रुपवरती मी मागच्या महिन्यात ॲड झाले. तर मला खूप छान म्हणजे रिस्पॉन्स येते की मी पार्ट टाईम वर्कच्या ॲड टाकत असते. तर भरपूर कॉल मला येतात आणि छान रिस्पॉन्स आहे. मी चिखलीवरून आले आणि वेस्टीज प्रोडक्ट मार्केटिंग करते आणि आज फर्स्ट डे आहे माझ्या मॅडमसोबत आहे. पहिलीच मीटिंग आहे माझी. वर्धापन दिनाच्या दिवशी जॉईन झाली आहे. माझं डिजिटल मार्केटिंग झालं आहे. लोगो क्रिएशन, वेबसाईट डेव्हलपमेंट आणि कॅम्पेन आणि ॲडव्हर्टाईज बनवण्याचे काम झालं. ॲक्च्युली वर्धापन दिनाच्या दिवशी जॉईन झाली ना मला. आधी तुमच्या इथे मी प्रभावती सानिध्य घेऊन आले. मी लेट होणारे 15 मिनटं आधी मॅडमना सांगितलं होतं उशीर झाला त्याबद्दल. आणि माझा सोलापूरचा प्रोडक्ट आहेत सगळे शेंगा चटणी वगैरे, डोसा चटणी वगैरे त्याच्या मला ऑर्डर पण ग्रुपमधून येते. पण 2-4 वेळा मी टाकलेलं आहे. बाकीच्या नंतर वेळेस विसरले काही कारणाने ते टाकलेलं नाही आहे. आता इथून पुढं टाकत जाईल आणि ऑर्डर घेते. पण मोदकची वगैरे ते ऑर्डर बघा गणपतीच्या ह्याच्यात केलं. बाहेर पुढं बिझनेसमध्ये खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. रोज भाकरी, चपाती, पुलाव, बिर्याणी वगैरे रोज म्हणजे असं रोज एक नाही का ऑर्डर असतेच मला. आणि SMBCमध्ये मी 6 महिन्यापासून जॉईन झालेली आहे. आता वर्धा दुसरी मीटिंग आहे माझी. वर्धापन दिनानिमित्त मला सोनल मॅडमनी चांगला रेट्रोचा डान्स करून घेतला. ते खूप चांगलं झालं. आम्हाला खूप आनंद वाटला. मला कमी येऊन जास्त मध्ये ब्रेक होऊन हे करून तरी पण डान्स छान झाला. त्यामुळं आवडलं, खूप सगळ्यांना आवडलं. कारण मी थोडंसं टेन्शनमध्ये होते तरी पण सांगून घेतलं मॅडमने त्या कामाला. आणि मॅडम तर ऑर्गनायझेशन तर खूप चांगले आहेत. तो मॅडम सगळ्यात जो आत्ता मी ऐकले सांगितले फ्रीमध्ये जो सल्ला दिला जातो त्याची किंमत कुणाला नसते. म्हणून मी मॅडमला सांगते तुम्ही 100 रुपये द्या. 100 रुपये घेऊन जा. तुम्ही त्यात चहा नाश्ता ठेवा त्या 100 रुपयाचे. तसं येतील का तुम्ही ते 2चं टायमिंग आहे. ते मुलं घरी येणार 100 रुपये तुम्ही घेतलं ना आणि कुणाला ग्रुपमधल्या ऑर्डरचं दिलं म्हणजे एक सजेशन आहे माझं. ऑर्डरचं दिलं त्यांना पण हे होऊन जाईल बिझनेस आणि ते होऊन जाणार बिझनेस. माहीत आहे का आता खायला पहिला मला टेन्शन नाही का चहा मी ना त्यामुळे येणार सगळी लोक म्हणजे माझं सजेशन आहे सल्ला असं. ठीक आहे वाटतं का 100 रुपये येतील ज्यांना गरज येणार ते येतील. ते फ्रीमध्ये आहे त्यामुळे कोणी येणार नाही. येत नाही कमी लोक येतात. जस्ट ठेवून बघा तुम्ही येतील आणि मी लोकांना आणतील. आणि मी पण 1-2 मेंबर केलेला आहे. ह्याच्या पुढं पण मी अजून मेंबर करेन. आणि मॅडमला मला खूप आता येणार मी मॅडमकडे पर्सनली ह्याला म्हणजे पर्सनली याच्यासाठी येणार. बिझनेसचं तर काय खूप होत जातं पण माणसाने माणसाशी माणसासमोर वागणे हे इथं समजतं म्हणजे कळतं. मी आता बघितलं एवढं ग्रुप एवढं हे चाललं म्हणजे भरपूर ग्रुप आहे पण एकमेकीचे पाय खेचतात. पण इथं नाही करतात. 1-2 आहेत तशा त्याला अनुभव आलेले आहे. मी ज्यांना उभं करण्याचा प्रयत्न केला, मदत करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी काहीतरी उलटं वागले असेल, मनस्ताप दिला असेल, मग मी माझा हा प्रवास थांबवला का? मी जर हा प्रवास थांबवला असता तुमच्यापर्यंत मी पोहोचले असते का? हे वेगळं काही नाही. कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, एकदा तुमचं नाव झालं, एकदा तुम्ही मोठे व्हायला लागले, तुमचे दुश्मन होणार, तुमची निंदा नालस्ती होणार, तुमची बरोबरी होणार, तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न होणार, तुमची टीका होणार, ग्रुपला बदनाम केलं जाईल. त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. ग्रुपमध्ये 10 पैकी एखादी गोष्ट जर अशी करत असेल, कोण 9 गोष्टी पॉझिटिव्हली घ्या. कारण जेव्हा आपल्या ग्रुपची कोणतरी कॉपी मारतंय, आपली कुणीतरी कॉपी मारतंय, आपला कोणतरी मत्सर करतोय, द्वेष करतोय, समजून जा आपली प्रगती होईल. म्हणून त्याच्याबद्दल काही विचार नाही करायचा. त्याच्यामुळं काही जणी तर काय ठरवलंय, फक्त ग्रुपमध्ये फॉर्म भरून येतात बाहेरच्या 199 भारतात रजिस्ट्रेशन फीज, फॉर्म भारतात येतात, सेम डे लगेच बॅकअप फिरवायला सुरुवात करतात, पटापट नंबर घेतात, दुसरा ग्रुप क्रिएट करतात. मग आमच्या विश्वासू काहीतरी 20-25 जणी लगेच राणी मॅडमला स्क्रीनशॉट पाठवतात, सांगतात असा असा ग्रुप क्रिएट झाला. काही जणी डायरेक्ट पर्सनली फोन करतात, डिस्टर्ब करतात. तर प्लीज असं कोणी करू नका.
बॅकअप घ्यायचा असेल तुम्हाला तर लंबी रेस के घोडे तुम्ही होऊ शकत नाही. सरड्याची धाव कुंपणापर्यंत तुम्ही जर ग्रुपमध्ये येऊन तुम्ही नंबर घेताय, कॉलिंग करताय, ग्रुप बनवताय, तुम्ही आमच्याच विश्वासास पात्र नाही तर आमच्या लेडीजच्या विश्वासास पात्र कसं होणार? त्याच्यामुळे लेडीज वाटतं तेवढं सोपं नाही. SMBSची ताकद खूप मोठी आहे. SMBSमध्ये विश्वास पण तेवढा आहे. एकमेकीला लगेच सांगितलं जातं. म्हणून प्लीज बॅकअप घेण्याच्या उद्देशाने कोणी येत असेल तर या लाईव्हच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की तुम्हाला जर व्यवसाय करायचा तर तुम्ही सगळ्यात पहिलं प्रामाणिक राहिलं पाहिजे, स्वतःशी प्रामाणिक पाहिजे आणि तुमच्या प्रॉडक्टची क्वालिटी चांगली असली पाहिजे आणि ग्रुप प्रति तुमचा आदर असला पाहिजे. हे जर तुमचं नसेल तुम्ही इथंच काय जगात कुठंच सक्सेसफुल तुम्ही होऊ शकत नाही. म्हणून कळकळीची विनंती, कोण ग्रुप बनवतंय, कोण एकमेकीला फोन करतंय, त्याच्यानंतर वाद झाल्यानंतर राणी मॅडमला सांगण्यात येतं ग्रुपच्या माध्यमातून आम्हाला कॉन्टॅक्ट केला, आमची फसगत झाली, आमचे पैसे घेतले, आता आमचे फोन उचलत नाही, आता आम्हाला टॉर्चर होतंय, असं काही झालं तर संस्था आणि आम्ही जबाबदार राहणार नाही. फसवी खूप वाढलेली आहे बाहेर. आज आपल्या मिनलताई जगताप यांचा मला फोन आला, त्यांनी आवडतो म्हणतो आपण, तर त्यांच्याबरोबर फ्रॉड होता होता काल त्या वाचलेल्या आहे. मी वारंवार सांगते, मी राणी मॅडमला सांगेल याचा व्हिडिओ करा, परत स्टार्ट करा व्हिडिओ. तर आपल्या उद्योजिका बिचाऱ्या शून्यातून उभ्या राहत आहेत, छोट्या छोट्या प्रॉफिटवर बिझनेस करतायत. त्यांचे जेव्हा 18,000 20,000 जातात, खूप मोठी अमाऊंट आहे, त्यांचा लॉस झालेला मला अक्षरशः झोप येत नाही, मला वाईट वाटतं. कारण त्या जर त्याच्यामधून रुपया कमावलेला असतो, घर सांभाळून ते व्यवसाय करतात आणि अशी जर फसवणूक होत असेल तर ती महिला त्याच्यातून उठत नाही लवकर. आपल्याच ग्रुपमधल्या 2-3 जणींच्या बाबतीत हे घडलं. फ्रॉड कसा होतो त्या मेन विषयावर येते. तुम्हाला एखादा ऑर्डरसाठी मेसेज येतो, त्यांना तसंच झालं. साड्या त्यांनी आपल्या ग्रुपवर टाकल्या, त्यांना मेसेज आला की ही साडी कितीला आहे, त्यांनी किंमत सांगितली, त्यांनी सांगितलं मला पाहिजे ही साडी. त्यांनी विचारलं कुठं पाठवू काय, तर ह्या बोलल्या मला गुगल पे करा. त्यांनी सांगितलं स्कॅनर पाठवा. या बोलल्या मी स्कॅनर पाठवत नाही, नंबर देते. नंबर पाठवल्यानंतर ती व्यक्ती नंबरला पैसे द्यायला तयार नाही झाली. मग त्या व्यक्तीने सांगितलं बँक डिटेल पाठवा. मग यांनी यांच्या मुलाचे बँक डिटेल पाठवले. ॲक्च्युली ह्या इकडून विचारत होत्या तुम्हाला माझा रेफरन्स कसा भेटला, ती व्यक्ती सांगतच नव्हती कुठल्या ग्रुपमधून भेटला. तिथं तुम्ही थोडं अलर्ट व्हा, कारण डिजिटल फ्रॉडमध्ये तुम्हाला लिंकिंग नाही लागत. तर त्या व्यक्तीला समोर तुम्ही मेसेजवर जेव्हा प्रश्न विचारताना तुम्हाला लिंक कुठून लागली, माझा रेफरन्स कुठून लागला, हे प्लीज विचारा. कारण तिथं जर ती व्यक्ती अडकळली तर समजून जा तो फ्रॉड आहे. कारण त्या सांगत नव्हत्या कुठून आहे, कोणत्या ग्रुपमधून. तरी पण यांनी डिरिंग करून मुलाच्या अकाउंटचा डिटेल दिलं. पण योगायोग असा झाला की त्यांनी बॅलन्स चेक केल्याशिवाय त्या बाईनं साडी पाठवली नाही. त्या बाईनी बाबाने कुणीतरी स्क्रीनशॉट पाठवला, यांच्या अकाउंटला एक अमाऊंट आली, समजा 2-2.5 हजार. त्या स्क्रीनशॉटच्या जोरावर जर यांनी ते पाठवलं असतं तर यांच्या अकाउंटचं डिटेल गेलं असतं, अकाउंट खाली झालं असतं. लक्षात घ्या, अकाउंट पूर्ण खाली होतं. आमच्याच ओळखीमध्ये एक जणीचं झालंय, APK फाईल डाउनलोड येतं. तुमच्या बँकेचं KYC साठी तुम्हाला बँकेत अपॉइंटमेंटचा हा टाइम आहे. SBI रितसर बँकेचा नंबर येतो, लिंक किती लिंकवर गेलं अकाउंट, तुमचा मोबाईल हॅक होतो, तुमचे सगळे कॉल हॅकर्सला जातात, तुमचं अकाउंट पण खाली होतं. प्लीज सगळ्यांनी नोंद घ्या, कुठल्याही अननोन फाईलवर जाऊ नका. कोणीही तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवलं तुमच्या अकाउंटला आमचं पेमेंट आलं तर त्या स्क्रीनशॉटवर प्लीज भरोसा ठेवू नका. बँकच्या अकाउंट डिटेल, तुमचा बॅलन्स वाढला का हे पाहिल्याशिवाय विश्वास ठेवू नका. ही मोठी फसवणूक चालू झालेली. स्क्रीनशॉट तुमच्याच नावाचा येतो, हे पण लक्षात घ्या. आणि नंतर तुम्हाला धमकावलं पण जातं. 1-2 धमकावलं, माझे पैसे मागं पाठव, माझे पैसे मागं पाठव, तुला पैसे आले. ज्या क्षणी तुम्ही पैसे मागं पाठवणार त्या अकाउंटला पूर्ण अकाउंट खाली होणार. त्याच्यामुळं प्लीज सगळ्यांनी नोंद घ्या, कुठल्याही फसवणुकीला बळी पडू नका. डिजिटल स्कॅमचं खूप प्रमाण वाढलंय. आणि तुम्हाला जर द्यायचं आहे कोणाला तर रितसर त्या व्यक्तीशी फोनवर बोला. त्या व्यक्तीबरोबर फोनवर बोलताना जर तुम्हाला 3-5 वाटलं तर व्यवहार करू नका. बी अलर्ट सगळ्यांनी. चला पुढची ओळख घ्या. मागच्या आठवड्यात मला मेसेज आला व्हॉट्सअपवर, माझ्या लहान मुलीची चाइल्ड स्पेशलिस्ट, त्यांचा मेसेज आला माझ्याकडनं चुकून 40,000 तुम्हाला आले, लगेच पाठवा. म्हणजे त्यांचा मोबाईल हॅक झालेला. बघा त्यांच्या मुलीचे डॉक्टर जे त्यांनी पाठवलं की माझ्याकडून चुकून 40,000 आले, तुम्ही रिटर्न पाठवा. म्हणजे त्यांचा मोबाईल हॅक केल्यावर हॅकर लावतो तो कॉल लावला लागलाच नाही. मग मी सरांना लावला की सर मॅडमांच्या मोबाईलवर मला असा मेसेज आला पण मला पेमेंट आलेलं नाही. म्हणजे मॅडम आत्ता जस्ट त्यांचा मोबाईल हॅक झाला आहे त्या ऑपरेशनमध्ये आणि त्यांना पण माहित नाही. मी आता पोलीस स्टेशनला कंप्लेंट टाकायला चाललोय, इग्नोर करा. आणि हॅकर जेव्हा तुमचा मोबाईल हॅक करतो, घाण मेसेज तुमच्या नंबरवरून जातात, पैशाची मागणी केली जाते. सगळ्यांनी अलर्ट राहा. आणि ज्या अकाउंटवरून तुम्हाला व्यवहार करायचे ना त्या अकाउंटला बॅलन्स कमी ठेवा प्लीज. म्हणजे ते अकाउंट खाली बी झाले तर तुम्हाला दुःख नाही वाटलं पाहिजे. चला पुढची ओळख घ्या. नाव श्री जयश्री संजय काळे. त्याच्यामध्ये मी खजिनदार आणि पदाधिकारी आहे. कोणाला काही मदत वगैरे लागली तर मी मदत करते.
मी योगिता सुरेश वाघ, मी मंचरवरून आलेले आहे, तालुका आंबेगाव. आणि मला ह्या ग्रुपमध्ये पूनम शिंगवी आहेत ना आमच्या मंचरच्या, त्यांनी माहिती दिली. त्याच्यानंतर मी इथे आले आणि आज पहिल्यांदाच आलेली आहे. माझा मसाल्यांचा व्यवसाय छोटासा आणि उन्हाळी पदार्थ आहेत आणि त्याचबरोबर मी CRP म्हणून पण काम करते. माझ्या अंडर 26 बचत गट आहेत. गीता अरविंद पाटील, मी म्हाळून घेऊन आले. माझा अगरबत्ती मॅन्युफॅक्चरिंगचा अगरबत्ती वेगवेगळ्या प्रकारच्या इमिडिएट छाप आहेत. आता दिवाळीच्या मी अजून छान रांगोळी आलेली आहे. सगळ्यांनी संस्थेमध्ये जास्तीत जास्त महिलांनी जोडण्याचं काम करते. त्याच्यासाठी ताईंनी मला पुरस्कार पण केलं. ताई धन्यवाद तुमचे मला पुरस्कार केल्याबद्दल. आणि इथे आल्यानंतर प्रत्येक जणाचा कॉन्फिडन्स वाढला जातो. असं मला वाटतं की प्रत्येकाने ह्या प्लॅटफॉर्मचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा. धन्यवाद. त्यांना या समन्वयिका म्हणून सलग 2दा पुरस्कार मिळाला. शुभांगीताई उभं राहा. शुभांगीताईंना सलग 2दा का 3दा पुरस्कार मिळाला. जास्तीत जास्त सदस्य यांनी जोडलेले आहे आणि यांनी संस्थेमध्ये कोऑर्डिनेशन ठेवलेलं आहे. तर दोघींसाठी पण टाळ्या होत्या. सलग 2दा पुरस्कार. भगवान देवघरचा व्यवसाय आहे, म्हणजे सासऱ्याने बघते, मी बघते. व्यवसाय आमचा म्हणजे 4 वर्षापासून चालू झालेला आहे. पण वर्धापन दिन निमित्त जेव्हा ताई भेटल्या तेव्हा मला ह्या ग्रुपबद्दल माहिती झाली. ह्या ग्रुपचं मला म्हणजे खूप छान वाटलेलं. जॉईन करून मला 4-5 दिवसच झाले, पण मला असं ते ॲड टाकायचं टाईम, त्यानंतर रिव्ह्यू द्यायचं टाईम आणि त्यानंतर 1-2 मला फोन पण आलेत की तुमच्याकडे उंबरवठे वगैरे होतात आहेत का वगैरे. आणि मी ॲड टाकून 2च दिवस झाले, पण मला रिस्पॉन्स हा इतका छान भेटला की मला पण असं वाटतं की आता खात्रीशीर वाटते की नाही, मी ह्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर माझा खात्रीने बिझनेस वाढणारच आहे. आमच्याकडे स्वामी समर्थ केंद्रानुसार 17x17, 21x21 असे आम्ही सागवाणी देवघर मंदिर तर ठेवतोच, पण लहान मंदिरापासून तर मोठ्या मंदिरापर्यंत म्हणजे स्मॉल साईज आपली 500 पासून आपण स्टार्ट केली तर 30-40 हजारापर्यंत आमच्याकडे मंदिरं अवेलेबल आहे. आणि आज माझा म्हणजे पहिलीच मीटिंग आहे. आमच्या आई तर तुम्हाला आधीपासून ओळखतातच आणि आज तुम्हाला प्रत्यक्ष भेटले तर खूप छान वाटलेलं. छान. देवारे आहे केंद्र, त्यांच्याकडून डायरेक्ट केंद्रातले सेवेकरी देवारे घेतात आणि दुसरीकडे आपण म्हणजे सापडतो आणि आपल्या देवाऱ्याचा नियम असतो काटेरी वृक्षाचे वगैरे नसावे किंवा काय. तर यांच्याकडे जर खात्रीशीर आपल्याला छान देवारे मिळत आहे, साईजेस व्यवस्थित आहे, वास्तुशास्त्रानुसार आहे, तर आपल्याच एखाद्या उद्योजकेला मदत करा. आपल्या 4 व्यक्तींना सांगा, त्या बाहेर भेटल्या. माझ्या मैत्रिणीला मी लगेच यांचा नंबर दिला आणि सांगितलं की तुला देवारे घ्यायचं आहे, तू यांना कॉन्टॅक्ट कर. तर हे आपल्या ग्रुपचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यांनी मोजक्या शब्दामध्ये इतकं सुंदर सांगितलं की 4च दिवसात त्यांना खूप छान वाटला. म्हणजेच शिस्त जी आहे खरंच चांगली आहे आपल्या ग्रुपची आणि तुम्ही सगळ्यात चांगले आहे म्हणून ग्रुप चांगला आहे. तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. दिवाळी फराळ म्हणू नका, उन्हाळी कामं म्हणू नका, ब्लाऊज वर्क म्हणू नका. आद्विका क्रिएशनवाले खानाच्या फ्रेम देतात ते. त्यांनी मला एक छान फ्रेम दिलेली हे स्वामींची आहे, मला लावायची ती. अजून हर्बल प्रॉडक्टवाले आहे, क्रिएटिव्ह बनवणारे आहे, लाडू बनवणारे आहे, हळद आहे नॅचरल, ऋतुजा तर सगळ्याच सोल्युशन आहे. अनारसाचं पीठ मिळतं आहे. आमच्या संजीवनीताईंचं तर ऑनलाईन साड्यांना एवढी मागणी मलाच कळत नाही का बरे. वेटिंगला आहे, असे गट्टेच्या गट्टे दाखवतात त्या. या साड्यांची इतकी ऑर्डर केली. आणि आत्ता म्हणजे तुम्हाला मेकअपच्या याच्यासाठी पण प्रियाचं पण आत्ता प्रिया आलेलं आहे. परत मला वाटतं मासळकरताई पण आलेले आहे, त्यांची पण छान NGO आहे, काम छान आहे त्यांचं. इकडं रेवतीताई आलं आहे काळेवाडीवरून. या ताईंचे मसाले चांगले मला दिले होते त्यांनी मागं. अजून मसाला मिरची. खरं बघा ना तुम्ही, 1 to A to Z सोल्युशन जे नाव आहे ना ग्रुपला, तर ग्रुपमध्येच खूप आहे सगळं. पाहायला गेलं तर आता मिलेटचे अर्चनाताई जे प्रोडक्ट बनतायत की मिलेट बऱ्याच जणांना कळत नाही की त्यास. आता तुम्ही आपसात बोलले, तुमच्याबद्दल बोलते मी, लक्ष आहे की तुमचं, मी तुमची मार्केटिंग करते की नाही. अर्चनाताईंकडे मिलेटचे प्रोडक्ट चांगले आहेत, तुम्ही दोघे एकमेकीशी बोलता. तुम्हाला लक्षात आलं का? नाही आलं. म्हणजे हे अवेअरनेस तुम्ही इतक्या कॉन्शियस पाहिजे या मीटिंगला की कधी तुमच्याकडे बाण येईन, कधी इकडे जाईन तिकडे जाईन. मला सवय 500-1000 लोकांसमोर जेव्हा बोलते मला बॉडी लँग्वेज कळती. कोण ऐकायला आलंय, कोण यांना ऑब्झर्व करायला आलंय, कोण माझ्या साडीकडे पाहते, कोण गळ्याकडे पाहते, कोण माझ्या बॉडी लँग्वेजकडे पाहते. सगळं लक्ष असतं माझं. आता तुम्ही दोघे गप्पा मारत होत तोपर्यंत इकडचा बाण तिकडे आला. हळदीवरून मिलेटच्या लाडूकडे आले, तुमचं लक्षच नव्हतं.
असं सगळ्यांनी ह्या मीटिंगला कॉन्शियस राहा, करा. इथून तुम्हाला 2 पैसे मिळणार आहे, इथून तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे, रिस्पेक्ट वाढणार आहे. या ग्रुपमधून कधी पण मी सांगते, तुम्ही व्हॉट्सअप उघडल्यानंतर पहिलं या ग्रुपवर तुमचं लक्ष गेलं पाहिजे. पण आपल्याला लाईक, कमेंट, भरभरून स्तुती करणारे ग्रुप आवडतात. खोट्या स्तुती का होईना आपलं बोट पहिलं त्या ग्रुपवर जातं, या ग्रुपवर जात नाही. 2 ते 4 असा वेळ आपल्याला किती फोटो टाकू असं झालेलं असतं. तोच वेळ तुम्ही रात्री 8 वाजता रिव्ह्यूला ठेवा. खरी मार्केटिंग तुमची रात्री 8 वाजता होत असते, तुम्हाला लक्षात येत नाही. तुम्ही जेव्हा सांगताय की नमस्कार, मी भावना देशमुख, मी आळंदीला असते, मी उन्हाळी पदार्थ देते आणि माझ्याकडं बटाट्याचे वेफर्स, गव्हाच्या कुरड्या सगळं मिळतं, मला ग्रुपमधून एवढ्या कुरड्याची ऑर्डर आली, मी 5 किलोची ऑर्डर दिली, तेव्हा खाली वाचलं जातं का अरे भावना ताई ट्रस्टेबल कुरड्या देतात, वेफर्स देतात. तुम्ही चुका करतात. तुमची रेसकट फक्त फोटो टाकण्यावर 2 ते 4 मध्ये असती. अजूनही सांगते, 8 वाजता तुम्ही सगळे 2 ते 4 तर टाका, तुम्ही 4-4 फोटो एकमेकीचा ऑब्झर्व करा. 8 वाजता रिव्ह्यूसाठी तुम्ही जेव्हा बोललात त्यावेळेस तुमची मार्केटिंग डबल होत असते. त्यावेळेस तुम्ही पोचता. आम्ही खूप वेळा सोनल नीर आणि आम्ही तुम्हाला ऑप्शन दिलं की तुम्ही स्वतःचा एक फोटो टाका मीटिंग झाल्यानंतर, त्याच्या खाली लिहा तुम्ही काय करता आणि त्यानुसार तुम्हाला ऑर्डर येतील. आणि हे कधी करा, तुम्ही रात्री 8ला रिव्ह्यूच्या टाइमला केलं तरी चालत. तुम्ही काय व्यवसाय करता, स्वतःचा फोटो, काही घेणं नाही. 8-10 फोटो आले, नंतर फोटो आले नाही, करायचं काय. म्हणून प्रभाताईंनी सांगितलं विकत करावं का काय मीटिंग. आता विकत केली तर कदाचित ग्रुपकडे लक्ष दिलं जाईल. म्हणून आम्ही सुरुवातीला जे 500 फॉर्म फ्रीमध्ये भरले होते, मीटिंगला कुणीच येत नव्हतं. म्हणून आपल्याला गर्दी नको आहे, दर्दी पाहिजे. 2,500चा टप्पा क्रॉस झालाय, आम्ही हॅप्पी. त्याच्यातल्या 1000 ऍक्टिव्ह उद्योजक आहे, त्याच्यातल्या 100 खूपच ऍक्टिव्ह आहे. 10% का होईना परिणाम येतोय, पूर्ण महाराष्ट्रभरातून येतोय. चालायचं. सगळ्या व्यवसाय करणारे आहे का नाही, काही विकत घेणारे पण पाहिजे. मी नेहमी सांगते, विकत घेणाऱ्या सुद्धा मैत्रिणी विकत घेतलं पाहिजे. जसं की सगळेच जर वक्ते झाले तर श्रोते कोण होणार, ऐकणार कोण. म्हणून विकत घेणाऱ्या पण घ्या, एन्जॉय करणाऱ्या पण घ्या. आपल्या इंद्रियाला बोलवलं होतं, आरतीला लोकमतला बोलवलेलं होतं, रिस्पॉन्स नाही. फोटो पाहिल्यानंतर एकमेकीला सांगता तुम्ही किती एन्जॉय करता ग, एकत्र येता, छान साड्या घालता, छान फोटो टाकता, आम्हाला पण यावं वाटतं ग. पण आम्हाला यावं वाटतं ना, आम्ही जोपर्यंत कम्फर्ट झोन सोडत नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही. सगळ्यांना आज कळकळीची विनंती आहे. मी राणी मॅडमनी तुमच्या क्रिएटिव्हमध्ये सांगितलं होतं तुम्हाला व्यावसायिक मार्गदर्शन, आगामी प्रकल्प राणी मॅडम सांगणार आहेत, प्रशिक्षण कुठले होतील काय त्याच्यावर राणी मॅडम बोलतील. पण सगळ्यांना कळकळीची विनंती माझी ही असेल की तुम्ही कम्फर्ट झोन तोडा. कम्फर्ट झोन जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होणार नाही. मग आहे त्याच्यामध्ये तुम्ही अल्पसंतुष्ट राहणार. गोल सेट करा, मोठे मोठे गोल सेट करा, ते चित्र बघा. जसं की मर्सिडीजचं चित्र लावून तुम्ही जेव्हा पाहणार तर तेव्हा तुम्ही तुमच्याकडे आज जर 2 व्हीलर आहे, तुम्ही स्विफ्टपर्यंत तरी पोहोचणार. हे तुम्ही येणं एक लॉ ऑफ अट्रॅक्शननी स्वतःच्या मनाला पॉझिटिव्ह करत चला, सिग्नल देत चला. आणि एकमेकीबरोबर पण पॉझिटिव्ह चर्चा करा, निगेटिव्ह चर्चा करू नका. मैत्रिणींबरोबर पण आपल्याबरोबर एक तरी मैत्रीण अशी पाहिजे जी नवनवीन ध्येयाबद्दल बोलती, तुमच्या प्रगतीबद्दल बोलती, एखाद्या व्यवसायाबद्दल बोलती, चांगलं बोलती. वाईट बोलणाऱ्या 4 असू द्या, लगेच तोडू नका, पण एक तरी चांगलं बोलणारी ठेवा. तर ही कळकळीची विनंती आहे. चला आपली ओळख मला जोरात बोला, सगळ्यांना ऐकू द्या. माझं नाव जयश्री सुनील पवार. मी आता माझी 3री मीटिंग आहे. माझा बिझनेस नाही. कुठून आले तुम्ही? भोसरीतून आले. कोणी जॉईन केलं? शुभांगीताईसाठी असं काय म्हणू नका. बिझनेस लाईफ तुम्ही इथपर्यंत आल्या, तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. समजा स्वार्थापोटी माझा बिझनेस आहे, मला इथून कस्टमर पाहिजे, मला इथून ओळखी पाहिजे, याच्यासाठी सगळे येतील. पण तुम्हाला ऐकायला आवडतंय सगळ्यांना, तुम्हाला काहीतरी करायचंय, तुमच्या डोक्यात पण विचार चालू आहे अरे हिने सांगितलं मी करू. पण अशीच लिंक लागत असते व्यवसायाची. कारण की जेव्हा तुम्हाला काहीतरी करायचं तर तुमचं एक दिशेने पाऊल पडलेलं आहे. तुम्ही ऍटलिस्ट अशा सकारात्मक ग्रुपकडे आलाय, तुम्ही मिटिंगला वेळेवर येत आहे, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा मला गेस्ट म्हणून बोलवायचे, जेव्हा मला कार्यक्रमाला बोलवायचे, तर मी थँकिंगमध्ये 10 वर्ष असेच जात होते. मला 4 ओळखी होतील, मला चांगलं वाटेल, मला पॉझिटिव्ह वाटेल, काहीच अपेक्षा न करता जेव्हा मी 10 वर्ष गेले तर ॲटलिस्ट मी समाजातला विश्वास कमावला. त्यानंतर सकारात्मक लोक भेटत गेले, त्यानंतर दिशा भेटत गेली. मग स्वतःचा व्यवसाय पाहून जशी ग्रो होत गेले. 2014 पासून एक चांगली लिंक लागत गेली. तर हे अचानक एकाएकी होत नाही, अशी पॉझिटिव्ह स्टेप घ्या. त्या जरी म्हणल्या मी काय करत नाही, तुम्ही आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे, तुम्ही इथं आल्या, तुम्ही नक्कीच करणार भविष्यात. आणि तुमच्या डोक्यात काय व्यवसाय असं नक्की मला भेटणार. कारण तुम्ही एक काही होत्या, मला वाटतं किशोरी पाटील बरोबर यायच्या, कंटिन्युअस मिटिंगला यायच्या बिचाऱ्या.
स्वामी समर्थ. माझं नाव ऋतुजा. मी प्रॉपर म्हणजे भोसरीचीच आहे, बट आता सध्या दिघीमध्ये राहते आणि मी पण एक स्वामी सेवेकरी आहे. तर माझं स्वतःचं आहे, म्हणजे आमच्या स्वतःचं फॅमिलीचं इव्हेंट मॅनेजमेंटचा बिझनेस आहे आणि आता मम्मीने जस्ट गिरणी घेतली आहे. तर नवरात्रीचं पीठ पण ठेवणार आहे आणि आमचं स्वतःचं म्हणजे ॲमेरॉन बॅटरी आणि तुमचे इंटिरियर डेकोरेशनचे माझे मामा स्वतः करतात आणि अगरबत्तीचं पण आता मॅन्युफॅक्चरिंग चालू केले सासऱ्यांनी. ते आता सॅम्पलसाठी आले, मीटिंग झालं. छान. आणि तुझ्याकडे मार्केटिंग स्किल चांगलं आहे. कोणाला काय द्यायचं असेल तुमच्यात मार्जिन ठरवा. व्यवहारात मी कधीच येत नाही. ऋतुजाबरोबर कनेक्टेड राहा. मार्केटिंग करून जर तुमचं प्रॉडक्ट मिळत असेल, मार्केटिंग कॉस्ट ऋतुजाला काढू द्या. तुमचे प्रॉडक्ट विकून घेणं महत्त्वाचं आहे. माझा बिझनेस आहे कृपा सिंधू फॅशन हाऊस. तर मगाशीच मॅडम म्हटल्या की यांचा बिझनेस एवढा कुठून होतो मला माहीत नाही. आपल्या ग्रुपमध्ये भरपूर जणी ताई आहेत की माझ्याकडनं रिसेलिंगसाठी घेतात. मी प्रत्येकाला डायरेक्ट होलसेल रेट देते, मॅन्युफॅक्चर टू डायरेक्ट होलसेल रेट. जसं की त्याच्यामध्ये 10 रुपीज पण मार्जिन काढत नाही. त्याच्यामुळे मग आता आणि मी ऑलरेडी माझं मुंबईला एज्युकेशन झालेलं आहे. माझं PE इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन, मी इंजिनियर आहे. तर मी ऑलरेडी घाटकोपरला माझं कॉलेज शाळा, नंतर माझं सोमया कॉलेजला इंजिनिअरिंग झाले. भरपूर ओळखी असल्यामुळे तिकडच्या भरपूर ऑर्डर येतात की सर्वांना कळलं ना की आता ही साड्या ज्वेलरी वगैरे विकते. मग सर्वांना क्वालिटी आवडल्यामुळे आणि आपल्या ग्रुपमधनं पण छान रिस्पॉन्स मिळतो. आणि वर्धापन दिनाला मी येऊ शकली नाही, घरी नवनाथ ग्रंथाचं पारायण होतं. एक्स्ट्रीमली सॉरी राजश्री मॅडम, पण मला खूप वाईट वाटलं की नाही का तेव्हा येणं गरजेचं होतं, पण नवनाथ ग्रंथ पारायणाची समाप्ती होती त्यावेळेस मी येऊ नाही शकली, क्षमा असावी. आणि आपल्या ग्रुपमधनं खूप छान रिस्पॉन्स आहे आणि मी 25 नोव्हेंबर 2024 साली जॉईन झाली. मला शुभांगी मॅडमने केलेलं आहे जॉईन, पण मी त्यांची खूप ऋणी आहे कारण की त्यांच्यामुळे मला एवढ्या मैत्रिणी भेटल्या आहेत. तर धन्यवाद. सर्वांनी तसाच रिस्पॉन्स द्या. नाही असंच बोला, ते माईक मध्येच बंद. मी सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे आणि तसंच इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट सुद्धा आणि कॉस्मॅटॉलॉजिस्ट म्हणजे स्किन स्पेशालिस्ट सुद्धा. ॲक्च्युली ताईंची माझी ओळख जुनी आहे. मध्यंतरी मी मीटिंगला येऊ शकले नाही, त्यामुळे खरंच क्षमस्व, कारण की पर्सनल काही कामं होते आणि नवीन स्टुडिओचं ओपनिंग होतं तर त्याच्या कामांमध्ये जरा गुंतले होते. आणि त्या दिवशी ताई आल्या, ताईंनी रागवलं, हक्काने रागवलं, ते खूप छान वाटलं. मेन म्हणजे की येऊन त्या मला बोलल्या, पण स्वामींचं एक कनेक्शन असतं तसं झालं. आज एक स्टुडंट माझ्याकडे ॲडमिशनसाठी येत होत्या आणि त्या योगायोगाने ताईंना भेटल्या. ताईंनी सांगितलं त्यांना की तुम्हाला कुठेतरी फी भरायची आहे, पण तुम्ही बिंदास प्रियाकडे क्लासला लावा. त्यांनी एका शब्दावर एकही शब्द मला आल्यावर विचारला आणि मी त्यांना एक्सप्लेन करायला लागली. त्या मला म्हटलं तुम्ही काहीच एक्सप्लेन करू नका, राजश्री मॅडमांनी सांगितलं तुम्ही बिंदास जॉईन करा. त्यांनी लिटरली फी भरली आणि जॉईनही केलं. सो धन्यवाद. दुसरी गोष्ट सांगते, तुम्ही उचला. योगायोग असं झाला, मी संतनगरला फिरत होते, ते नवरा बायको माझे फॉलोअर असल्याने अरे ताई तुम्ही एका त्यांनी गाडी थांबले ते. मग ते बोलले अरे ताई आमची दिवसाची सुरुवात तुमच्या व्हिडिओनी होती, आम्ही तुमचे खूप फॅन आहे, फोटो वगैरे काढला. नंतर त्यांनी मी बोलले इकडं कसं तुम्ही दावडे वस्तीला राहता, बोलले आम्हाला प्रिया सलूनकडे जायचं आहे. तर म्हणलं नाही प्रियाचं इथं नाही आहे, भारत माता चौकात आहे. म्हणले मॅडम ॲड्रेस कुठे आहे? म्हणलं नॅचरल आईस्क्रीमच्या बॅक साईडला जा, 5व्या फ्लोअरला जा. मग नंतर म्हणे अहो त्या मॅडमला आम्ही एवढे फोन करतो त्या फोनच उचलत नाही. फोन उचलला पाहिजे. आता ते ॲडमिशन गेलं असतं का नाही? तर मी सांगितलं काही पण असू द्या, बिनधास्त जा, तिथं तुम्हाला प्रिया भेटल आणि ॲडमिशन तिथंच घ्या, खूप चांगलं शिकायला मिळेल. तर हे एक कनेक्शन जसं सांगितलं प्रियानी, त्यांना एक चांगल्या ठिकाणी लावायचं असेल, प्रियाला एक चांगली स्टुडंट मिळणार असेल, म्हणून माझ्या माध्यमातून मी काय मोठं काम केलेलं नाही आहे, फक्त दोघींचं कनेक्शन केलं. हेच ग्रुपमधून होतंय. हीच प्रथा माझी सगळ्यांसाठी नेहमी असते. तर सगळ्यांनी प्लीज नोंद घ्यायची. आपले फोन ॲटलिस्ट कॉल बॅक करत चाला, फोनवर लक्ष ठेवा. कुठल्या वेळ कधी कुठले कस्टमर कुठे जाईल सांगता येत नाही, कारण तू नाही तो आवर सही. त्या दुसरीकडे पण जाऊ शकत होत्या आणि पत्ता पण त्यांना सापडत नव्हता. त्यांना सांगितलं हे शिफ्ट झालेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये झालंय, तिथं ॲडव्हान्स सगळ्या टेक्नॉलॉजी तिथं जा आणि तिथं ॲडमिशन फिक्स करा. प्राधिकरणमध्ये राहते मी. मला सामाजिक कार्याची आवड आहे. बिझनेस माझा काही नाही. अविरत श्रमदान म्हणून NGO आहे, तिथे मी सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घेते. सोसायटीची सेक्रेटरी आहे, सोसायटीचं कामकाज बघते. ताईंची माझी खूप जुनी ओळख आहे आणि गेल्या वर्धापन दिन मी त्यांचा जॉईन केला. त्यांनी माझा त्यावेळेस सत्कारही केला, त्याबद्दल धन्यवाद. आणि त्यानंतर मी ज्यावेळेस त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाले, व्हॉट्सअप ग्रुपतर्फे मला खूप काही माहिती मिळाली बिझनेसची. मलाही प्रेरणा मिळाली आहे की मी माझ्या काही म्हणजे माझ्या रिकाम्या वेळामध्ये मी काहीतरी करू शकते आणि मी जरूर त्याचं मार्गदर्शन घेईन तुमच्याकडनं बस. आणि तरी ह्या ग्रुपलाही मी मदत करीन, कोणाचं काही प्रोडक्ट वगैरे असं म्हणजे बाहेरही लोकांना सांगेल, ॲडव्हर्टाईज करेल. आणि अर्चना देशमुख ताईंबद्दल मी ऐकलं होतं, पुढाच्या करंजांबद्दल मालकपुरी म्हणून त्यांनी टाकलं होतं. मी
हां, मग मी त्यांच्याकडनं 1 किलो करंज्या ऑर्डर केल्या. म्हटलं बघू आपण आधी कशा आहेत, आपण स्वतः बघू आणि मग इतरांना सांगू. असंच ग्रुपबद्दल मी सगळ्यांबद्दल मी सांगत जाईल आणि मीही त्याबद्दल प्रेरणा घेऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न नक्की करेन. वृक्ष दत्त मंदिरचं तिथे त्यांनी मला बोलवलं होतं कार्यक्रमाला गेस्ट आणि सारखं काही ना काही कोणासाठी मदत करतात. तर अशा पण व्यक्तींची आपल्या ग्रुपमध्ये गरज आहे, कारण मदत करणाऱ्या पण पाहिजे तुम्हाला. आणि मी तर सांगाल की त्यांच्याकडे जर स्किल आहे, जसं ऋतुजा आहे रिसेलिंगला, तुम्हाला वाटतंय की मी बनवू शकते पण मी विकू शकत नाही, तर सगळ्यांनी असं मीटिंग झाल्यानंतर एकमेकीशी बोला, त्यांना सांगा की माझं असं प्रोडक्ट आहे, मला अशी मदत लागेल, तर एकमेकीबरोबर असं काम होऊ शकतं आपलं. तर बऱ्याच वेळा बनवणारे विकू शकत नाही, विकणारे बनवू शकत नाही. मी युवराज गटे, मी सेक्टर 6 मधून आलेली आहे, मासळकर ताईंच्या थ्रू आलेली आहे. त्यांनी मला तुमच्याबद्दल सांगितलं गेल्या आठवड्यामध्ये की असा बिझनेस आहे इथे, तर तू जॉईन हो. ॲक्च्युली माझं टेलरिंगचं वगैरे आहे, मी घरी बसून टेलरिंग वगैरेचा उद्योग करते. तर तुमचं पण खूप धन्यवाद, आमच्यासारख्या महिलांना तुम्ही प्लॅटफॉर्म दिला. थँक्यू. मी फर्स्ट टाइमच आलेली आहे. तुम्ही त्यांच्याच बिल्डिंगमध्ये राहता? नाही, मी त्याच्या थोडंसं मागे राहते, 1-2-4 बिल्डिंग सोडून. गंगानिकेतन? नाही, गोकुळधाममध्ये. गोकुळधाममध्ये. चालेल. नमस्कार सगळ्यांना, सुरेखा कापसे. मी ऑनलाईन बिझनेस करते आणि माझा ऑफलाईन पण आहे. डेडिकेटेड लायनर आणि पॅड्स मी सप्लाय करते. आणि मला इथे इंट्रोड्यूस केलं कविता खानापुरे काल त्यांचा कॉल पण आलेला की तुम्ही तर म्हणे तुम्ही जा, तुमचे प्रॉडक्ट खूप चांगले आहेत, तुम्ही म्हणे सगळ्यांशी भेटल्यानंतर तुम्हाला म्हणजे हे होईल म्हणे, एकदा इंट्रोड्यूस होणं गरजेचं आहे. मी राहते चिंचवडला आणि वर्धापन दिनाला मी येऊ शकले नाही कारण मी नागपूरला होते, मी नागपूरची आहे. त्याच्यामुळे त्या दिवशी नाहीतर आले असते इथे असते तर, पण नेक्स्ट टाईमला नक्की येईल आहे. आणि माझं ऑनलाईन ऑफलाईन आहे, माझे रिसेलर रेट पण नागपूरला जास्त आहेत. आणि मी रिसिंग झाल्यानंतर एकमेकीला तुम्ही दाखवू शकता. सॅम्पल शिवाय तुम्ही कधी तोंडाने बोललं तर सॅम्पल, समजा आता यांनी सांगितलं सुजाताताईंनी अर्चनाकडून पुडाच्या करंज्या घेतल्या, आज आणलं एक सॅम्पल सोबत. सॅम्पल सोबत ठेवलं तर लगेच आता यांचं ऐकून एखादीला वाटेल अरे मी पावशेर तरी घेईल. आणि छोटे छोटे सॅम्पल करा. काळेताई नेहमी सांगतात तुम्ही छोटे छोटे सॅम्पल सोबत ठेवा, कारण एखादीला नाही घ्यायचं अर्धा किलो, नाही घ्यायचं 1 किलो, पण त्या व्यक्ती तुमच्याकडून 200 ग्रॅम 250 ग्रॅम 100 ग्रॅमचे पण ठेवा, 50 ग्रॅमचे पण ठेवा, पण ठेवा. माझं नाव सविता रविंद्र, मी सरून फाट्याला राहते आणि माझ्याकडे 9 इंडस्ट्रीज म्हणून व्यवसाय आहे. त्याच्यामध्ये हँडवॉश, डिशवॉश, फ्रेशनर, टॉयलेट क्लीनर असे बरेचसे प्रोडक्ट आहेत माझ्याकडं आणि ते होलसेल रेटमध्ये मिळतील. आणि कुणाला जर बिझनेस करायची आवड असेल तर त्यांना पण मी होलसेलमध्ये प्रोडक्ट विकण्यासाठी पण देते, सेलिंगसाठी. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि प्रोडक्टबद्दल काही विचारायचं मॅडमला पण विचारू शकता, मॅडमने पण वापरलेलं आहे. आणि काहीतरी शिकायला भेटतं आणि मोटिवेशन भेटतं. महत्त्वाचं म्हणजे जसं मी येत असते मीटिंगला, कधी कधी थोडं मिस होते काही काम वगैरे असेल तर. माझं म्युझिक ग्रुप आहे आणि मी डोहापासून सगळे प्रोग्राम्स आम्ही इव्हेंट घेतो. म्हणजे थीमनुसार इव्हेंट घेतो. दुडुरगाव मोशी याच्यावरून आले, व्हेंचर सिटीवरून. टिफिन सर्व्हिस आणि 70 ते 80 लोकांचं जेवण मी घरगुती एकटी घरातून करू शकते. तर तेवढं सोनल कॅदर, सोनल कॅदर माझं नाव आहे. तर मी घरातून टिफिन सर्व्हिस, मला वाटतं मागच्या वर्षी आम्ही गणपतीला घेतलं पण होतं, आषाढमध्ये घेतलं होतं. तर त्यांनी सांगितलं टिफिन सर्व्हिसेस देतात, तिकडे ऐकू गेलं नसलं तर बघा 70 लोकांचा स्वयंपाक करताय असं सांगितलं त्यांनी. चला घ्या पुढच्या. पहिल्यांदाच आली मीटिंगला. माझं नाव संतोष पिनाने, मी गृहिणी आहे. कुठून आल्या? इंद्रायणनगरमध्ये. इंद्रायणनगर महाराष्ट्र कॉलनी. महाराष्ट्र कॉलनी. ग्रुपबद्दल कसं माहिती झालं? ग्रुपबद्दल मी यूट्यूबला तुमचे व्हिडिओ पाहिले होते आणि त्यानंतर तुम्ही केंद्रात दिसल्या, मग मी तुमच्याकडनं फॉर्म घेतला घरी येऊन आणि आत्ता जॉईन झाली मी. 1 महिना झाला. निघून ना? नाव काय सांगितलं? पिलानी. येत जात फॉर्म भरले. मोठ्याने बोला मॅडमला. वर्षा ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस लाईनमध्ये राहते, इंद्रायणीनगरमध्ये. मी फक्त शॉपिंग करण्यासाठी आली आहे. वाजवले पाहिजे. त्यांनी काय मी शॉपिंग करण्यासाठी आलेली, म्हणजे त्यांना किती विश्वास आहे. इथं आणलेले प्रोडक्ट व्यवस्थित असतात, हा विश्वास सोनालीने त्यांच्या मनामध्ये घातलाय आणि खरंच चांगलं वाटलं की शॉपिंग करण्यासाठी आले म्हणजे इथं प्रोडक्ट चांगले असतात.
सोनम जाधव. मी ह्या ग्रुपला 2021पासून जॉईन आहे. मी दर मीटिंगला येते. मला खूप छान वाटतं मीटिंगला आणि मेन म्हणजे मॅडमला भेटून मला खूप भारी वाटतं. हां, डान्स पण खूप छान केला. डान्स कधी केला मी? नाही आणली. नमस्कार सर्वांना. स्वामी समर्थ. मी सविता गोंडार आकुर्डीवरून आली आहे. मला वनिताताईंनी म्हणजे माहिती दिली आणि ॲड झालेली हळदी-कुंकाच्या वेळेला. माझा काही बिझनेस वगैरे नाही, मी एक आवड म्हणून जॉईन झाली. सोशल अप्रोच इतका छान वाटला मला त्या दिवशी इंद्रिय ज्वेलरच्या आरतीच्या वेळेस गौरी आगमन असल्याने आपल्या काही लेडीज कॅन्सल झाल्या. आपल्या ग्रुपच्या इज्जतीचा प्रश्न होता तिथं की आपण समोर 15 जणींची यादी दिलेली होती आणि आमच्या कोअर टीमच्या ग्रुपला आमचं चाललं होतं तू येणार मी नाही येणार. तर त्यांनी तिथं जवळ असलेली 7 जणी कन्व्हिन्स करून आणल्या आणि त्या बोलले माझं नोटबुकचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि मी आपल्या एकंदरीत टीममध्ये याचं कोअर टीममधून काम करतो. आणि आता जो आपला वर्धापन दिन साजरा झाला त्या दिवशी ताईंनी मला एक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यामुळे ताईंचे पण धन्यवाद आणि कोअर टीमचे पण धन्यवाद. तुम्हाला माहिती सगळ्यांना त्यांना आपण SMBS आधारस्तंभ पुरस्कार का दिला? उभं राहिले होते ताई की मला वाटतं 1 वर्ष झालं पण जॉईन होत नाही. 5-6 महिने आले. सविता डोंजे मॅडमनी मला आणले आणि मी रियांश मल्टीटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करते. माझे म्हणजे रियांशमध्ये जॉईन होण्याचं माझं हेल्थ आणि वेल्थचं थोडंसं इश्यू रियांश ज्यूस आहे ना? अमृत ज्यूसमध्ये. तर मला म्हणजे माझं आरोग्य चांगलं झालं. त्यामुळे मी असं ठरवलं की जसं मला फायद्याचा इतरांनाही फायदा होईल त्यामुळे मी माझा बिझनेस स्टार्ट केला. आणि येताना डोंजे मॅडमने सांगितलं तुमच्याबद्दल, पण मी इथे विचार करत होते की नाही का कुठल्या मॅडम आहेत काय असं मी विचार करत आले. पण जेव्हा मी तुम्हाला गेटमधून बघितलं तर मी तुम्हाला इंस्टावरती वगैरे बघते, तुमचं स्पीच आवडते मला खूप छान. तुमचं स्पीच असं आवडतं आणि मोटिवेशन मला म्हणजे असं अंगात असं हे होतं की नाही का एक लेडीज काही करू शकत नाही. तर मला म्हणजे मी तुम्हाला बघितलं ना तेव्हा मला की वाटलं की नाही मी योग्य ठिकाणी आले आणि मी तुम्हाला बघितलं होतं मोबाईलवरतीच बघितलं. आज मी तुम्हाला प्रत्यक्षात मोबाईलवरती आज मी फर्स्ट टाइम तुम्हाला बघते म्हणजे प्रत्यक्षात बघते आणि इथे मीटिंगला पण मी फर्स्ट टाइम आले. धन्यवाद. आळंदीवरून आल्या? कोणासोबत आल्या? सांगते ना, मी पहिल्यांदाच आलीच नाही. तर मला 1 वर्षापासून मॅडम मी म्हणजे प्रयत्न करते पण मला असं कुठून काही लिंक लागत नव्हती. तर स्मिताने मला तुमच्याविषयी माहिती सांगितली. स्मिता हां. याच्या आधी मी बऱ्याच मला भावना नाव येईल असं वाटत होतं. मॅडम मी खूप जणींना विचारलं की मॅडमच्या आपल्या ह्याला जायचं असेल तर तुम्ही माहिती सांगितलीच नाही आणि येण्याची तर खूप इच्छा होती पण स्मिताने ती सांगितली आणि मी आज इथे. तुम्ही ब्युटिशियन आहे ना? तडफड करत होता या ग्रुपला यायची, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नव्हतं. सगळ्यात मोठं पेन आहे हे बघा. खूप छान त्यांनी मुद्दा छेडला. फोटोमध्ये माझ्या बरोबर स्टेटसला जेव्हा एखादी लेडीज पाहते आणि विचारते ना तर तिथंच कंजेस्टेड बुद्धी काहींची काय असती सांगत नाही माहिती. मी मोठी झाले तू मोठी झाली नाही पाहिजे. काही जणी तर डायरेक्ट काय म्हणतं माहिती का, कशाला मॅडमला भेटवायचं, तीच मॅडमच्या जवळ जाणार, मी लांब जाणार, मॅडम तिचेच लाड करणार. हा म्हणजे हे बघा एक वैशिष्ट्य कसं आहे, कोणी कोणाच्या आयुष्यामध्ये कुठं भेटायला एक गॉड प्लॅन असतो. आज तुम्ही सगळ्याजणी इथं येणार हा पण गॉड प्लॅन होता. अक्कलकोटला पण जसं आम्हाला बऱ्याच जणी म्हणतात मॅडम तुमच्या बरोबर यायचं. आम्ही जेव्हा 8-10 फोन करतो त्यावेळेस पौर्णिमेच्या आधी फेल होताना ज्यांचं धनीमनी नाही त्या 2-3 जणी माझ्या बरोबर येतात तेव्हा दीपालीने मान आलं. तर मी नेहमी म्हणत असते, माझा एक रील पण आहे, इरादे सैकड़ों बनते बनकर टूट जाते, अक्कलकोट वही आते जिने स्वामी बुलाते. हेच इतक्या जणी युट्यूबला आम्हाला 1-2-3 दिवसामध्ये आमचा एक व्हिडिओ 12K गेला. तो कमी भांडवलात करता येणारे सोपे 2 व्यवसाय आणि शासकीय योजनांची माहिती होती त्याच्यामध्ये. तर त्याच्यानंतर मी कमेंट चेक करा म्हणत होते. मला एक विशेष वाटतं, इथल्यापेक्षा महाराष्ट्रातल्या बाकी लेडीजची खूप धडपड आहे. म्हणजे मी त्यांच्यापर्यंत कसं पोहोचू, त्यांना माझ्या बुद्धीचा कसा फायदा होईल, कसं त्यांचा व्यवसाय ग्रो होईल हे मला पण आता कोड आहे. म्हणजे कधी कधी असं वाटतं आपण ह्या एरिया पुरतं नाही का, महाराष्ट्राच्या लेवलला आहे का,
म्हणजे काय सिस्टीम लावल्या पाहिजे, काय केलं पाहिजे. तर खरंच यांचं जे पेन आहे प्लीज असं करू नका. स्टेटसला फोटो पाहिला ना माझ्याबरोबरचा, विचारलं तर प्लीज त्यांना जॉईन करण्याची प्रोसेस सांगा, फॉर्मची माहिती द्या, दिव्यांनी दिवा लावा. मी जसं मगाशी तुम्ही येण्याच्या आधी सांगितलं ताई, मी जर हा विचार केला असता करोडोमध्ये माझ्या कंपनीचं टर्नओव्हर आहे, मी सक्षम झालेली आहे, मला गरज नाही आहे, चांगला बंगला आहे, चांगली गाडी आहे, लाईफस्टाईल चांगली आहे, मुलं सेटल आहे, मी का करू 8 तास? मी का माझा व्यवसाय सोडून इथं खुर्च्या लावत बसल, वाट पाहत बसल, 4 जण कॅमेरा घेऊन तुमचे बसतील. हे सगळे व्हिडिओ यूट्यूबला आम्ही जोडून टाकतो, कारण तुमची मार्केटिंग व्हावं यूट्यूबच्या माध्यमातून किंवा इन्स्टा लाईव्हमधून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचावं. मी सक्षम झाले, मला बाकीच्यांचा विचार करायचा नाही, हे जर मी भावना ठेवली असती, हजारो लोकांचं, हजारो महिलांचं प्रेरणास्थान मी बनले नसते. तुम्ही ॲटलिस्ट हजारो जाऊ द्या, 2-4 महिलांसाठी करा. पहिल्या मेणबत्तीने जेव्हा दुसरी मेणबत्ती आपण पेटवतो, पहिल्या मेणबत्तीचं काहीच बिघडत नसतं, पण हेच महिलांना कळत नाही. ही एक थोडीशी जेलसी म्हणा, थोडीशी असूया म्हणा, मी या ग्रुपला गेले, माझं चांगलं झालं, माझं गावगावा होतोय, माझा सत्कार सन्मान होतो, मलाच ग्रुपमध्ये डान्समध्ये घेतलं जातं किंवा बाकीच्या गोष्टी, तर इतर महिलांना नको, ही प्रवृत्ती नको आहे. किती वाईट वाटलं असेल त्यांना, वर्षभर त्यांना कोणी मदत करत नव्हतं या ग्रुपला यायला. त्या खुश आहे त्याच्यामध्ये. पण हा मेसेज इतर महिलांना जाऊ द्या, तर कुणी तुमच्यासारखे यायला तरच नाही आहे. श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा संतोष पडवळ. ॲक्च्युली पहिलं तर ताईंसाठी खूप टाळ्या झाल्या पाहिजे. ताई बियॉन्ड महाराष्ट्र नाही तर बियॉन्ड भारत गेला पाहिजे, कारण त्यांचा मोटिव्ह खूप छान आहे. त्यांनी आज आपण पाहिलं आतापर्यंत स्त्रिया एवढ्या मागे राहिल्या, त्याचं कारणच आहे की स्त्रियांचे पाय ओढत होते. पण ताईंनी हा एक वेगळा विचार आणला आहे इथे की स्त्रीला आज मदत करून तिला प्रोत्साहित करते किंवा एखादा व्यवसाय करण्यासाठी एवढं प्रोत्साहन मार्गदर्शन करतायत त्या. आणि त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीमध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स आहे की त्यांच्या बोलण्यामुळे आणि ती ऊर्जा मिळतीये. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि खरं तर खूप छान वाटतं मीटिंगला येण्याचं. माझं पण स्कूल असल्यामुळे मागच्या वेळेस मी मीटिंगला आले, पण तोपर्यंत मीटिंग संपून गेली होती. तर आज पहिल्यांदाच मी इथे येते. मलाही या ग्रुपला वर्षांनी जॉईन केलेलं आहे आणि मी अँकरिंग करते. आणि आता मी माझ्या ह्याच्याबद्दल थोडंसं बोलते की अँकरिंग म्हणजे कसं होतं की आपल्याला कुठलाही आपला एक प्रोग्राम असो त्याचा फ्लो छान जावा किंवा एक एक्साइटमेंट आणि एनर्जी टिकून राहणं, येणाऱ्या गेस्टचं आणि जे पाहुणे असतील त्यांचं व्यवस्थित, कुठल्या गोष्टी चांगल्या झाल्या, कुठल्या गोष्टी चुकीच्या झाल्या, ही सगळी चर्चा पण सारांशमध्ये सोनल आणि राणी मॅडम बोलणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला त्यांना वेळ द्यायचा आहे. तर प्लीज पटापट. एक तर सगळ्यांचं म्हणणं होतं 2:30 नंतर आलेल्यांची ओळख घ्यायची नाही, 2:15 नंतर, कारण ज्या 1:30 वाजेपासून 2:45 पासून आलेल्या आहे तर त्यांच्या बाबतीमध्ये थोडासा अन्याय झाल्यासारखं होतं, त्यांची ओळख आधी होऊन जाते. तर बघा पुढच्या राहिलेल्या 2-3 जणी असेल, पटकन बोलायचं, एकाच वाक्यात बोलायचं आणि सोनल बोललं. मग काय बोललं पाहिजे आता? हा ऋण भार आहे का? नवीन 21 जणी आलेले आज मीटिंगला, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. होत आहे असं, एकदा मीटिंगला येतात, ओळखी होतात, सेल पण होतो, परीक्षा असते, तुम्ही किती टिकून राहिले. तर प्लीज असं करू नका. ज्यांचा व्यवसाय होतो त्यांना पण लाईव्हच्या माध्यमातून मेसेज जाईल, त्यांनी पण या. आणि ज्यांना व्यवसाय न करता विकत घ्यायचं त्यांनी पण या. ज्यांना चांगल्या लेडीज या ग्रुपला जोडायच्या त्यांनी पण या. कर्म चांगलं होईल, कर्मामध्ये चांगली नोंद होईल. तर आता इकडच्या लेडीजकडे येऊ आपण. माझा ज्वेलरीचा व्यवसाय आहे, प्लस माझा अजून एक व्यवसाय आहे. माझं DeepIT सर्व्हिसेस सोल्युशन म्हणून शॉप आहे. त्याच्यामध्ये मी कम्प्युटर प्रिंटर, CCTV सगळे जे आमचे हे आहेत आपले. आता मॅडमनी फ्रॉडविषयी सांगितलं, तर आपल्या लॅपटॉपमध्ये आपण अँटीव्हायरस टाकतो, तसंच एक मोबाईलचा व्हायरस असतो, तर तो म्हणजे अँटी फ्रॉड व्हायरस. त्याच्यामध्ये आपण जेव्हा समोरच्याला पेमेंट करतो तर ते आपल्याला वाचतं आणि नाव सांगतं समोरच्या की तुम्ही कोणाला पेमेंट करताय, त्याचं नाव आपल्याला येतं, त्याच्यानंतर ते पेमेंट जातं, त्याच्याशिवाय ते पेमेंट जात नाही. तर ते प्रोडक्ट कोणाला हवा असेल तुम्ही नक्की मला विचारा, मी तुम्हाला त्याचं सांगेल आणि तो टाकून सुद्धा आहे. आणि ते पण रिजनेबल आहे. आणि डिस्काउंट द्या. आणि सगळ्यांनी जे व्यवसाय करतात सगळ्यांनी टाकून घ्या. अँटीव्हायरस सारखा, अँटी फ्रॉडचा सगळ्यांनी माझ्या सहित सगळ्यांनी टाकून घेऊ आपण, काय हरकत नाही. बस माझ्या याच्यामध्ये पण आहे, मी पण सांगते. आपण एखादं ॲप जर घेतलं तर ते ॲप खरंच आपलं हे आहे का, म्हणजे स्वतः म्हणजे काय म्हणतात सेफ आहे का, ते पण ते सांगते. सेफ असलं तरच आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होतं, अदर नाही होत. सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील. नक्की भेटा एकदा. माझा मेस आणि केटरिंगचा व्यवसाय आहे. मी या ग्रुपमधून फार छान व्यवसाय करते. या ग्रुपमध्ये मेन म्हणजे सगळे सपोर्टिव्ह आहे.
म्हणजे सगळं सपोर्ट करतात. सोनल ताई झालं, राणे मॅडम, ताई, हे सगळे एकमेकांना नंबर सुद्धा शेअर करतात. माझा बिझनेस पनीरची भाजी, गुलाबजामुन असा बिझनेस आणि होम डिलिव्हरी पण देते. आता मी नवीन पण बिझनेस त्याचबरोबर नवीन बिझनेस चालू केला, तो पण माझा सक्सेस झाला. काय नवीन बिझनेस? जेवणाचं नाही का, टिफिन पण देते आणि 100-200 लोकांचं जेवणाचे पण ऑर्डर घेते. मग हा फूड रिलेटेडच आहे ना, नवीन कसा? मला 1.5 महिन्यामध्ये 42,000 रुपयाचा बिझनेस ऑर्डर घेण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय सुरू झाला. हाच आपल्या ग्रुपचा मोटो आहे की तुम्ही छोट्या उद्योजकापासून मोठ्या स्केलमध्ये ऑर्डर घ्यायला सुरुवात करा. आणि मी कधीच विचार केलेला नव्हता की माझा बिझनेस सक्सेस होणार. आज ताईच्या कृपेने, स्वामींच्या खूप छान, स्वामींच्या कृपेने, स्वामीच्या नंतर बोला बोला. नमस्कार, मी कल्याणी चौरे. माझं स्वतःचं हेअर ऑइल आहे. कल्याणी चौरे माझं स्वतःचं हेअर ऑइल आहे. ग्रुपमधून माझ्या ऑइलला खूपच मागणी असते कायमच आणि बाहेरही माझ्या तेलाचा भरपूर सेल होतो आणि फायदा पण आहे. नंतर सगळ्यांनी चेक करा. थँक्यू. आता त्यांनी आलेलं आहे, आपसात बोलू नका. त्यांची ओळख पण तेवढीच महत्वाची आहे. आणि जसं त्यांनी सांगितलं, संजीवनी ताई मला करता या, तुम्ही सांगा ताई, असा कुठला ग्रुप व्हॉट्सअप तुमचे इतके ग्रुप असेल आहे का इतकी मदत करतात? नाही. मग मला असं वाटलं की मला तुझं असं काहीतरी पाहिजे होतं, कोणतरी भेटलं तर देवानी पण आता ऐकल्यासारखं झालं आणि मला भेटलं आणि मला खूप आनंद झाला. आज स्वामींच्या केंद्रात जाऊन नारळ ठेवा. धन्यवाद. आज सुरुवात झाली. स्नेहल रोहिंगर, मी दिल्लीवरून आलेली आहे. ॲक्च्युली या ग्रुपबद्दल मला माहिती माझ्या मैत्रिणीनं स्टेटस ठेवलेलं होतं, त्यावरून मी ह्या ग्रुपची माहिती घेतली. मला इथला एरिया काहीही माहिती नाही. ह्या ताई भेटलं, मी यांना विचारत इथं आले आणि आम्हाला येण्याचं उशीर हे झालं की आम्ही इथनं पास झालो पण आम्हाला काही सापडलं नाही. त्यावेळेला आम्ही परत रिटर्न आलो. माझा प्रद्युम्न ग्रह उद्योग नावाचं कंपनी आहे, व्यवसाय आहे, ज्यामध्ये मी पापड, त्यानंतर दिवाळीचे फराळ आणि मोदकाचे वगैरे ऑर्डर देते. आणि तुमचे खूप दिवसाचं म्हणजे मी हे एरियात राहते तरी पण म्हणजे नंबर होतं, सगळं काही होतं, पण 2दा-3दा कॉल केले तुम्ही बिझी असं उचललं नाही. मुलाला मी आता स्वामी समर्थ स्कूलमधून घेतलं आणि रस्त्यात भेटला की हा ॲड्रेस विचारला. आम्ही पूर्ण फिरलो पण इथं मध्ये यायचं विसरून म्हणजे लक्षात नाही आलं. मग त्यांच्या योगाने आज मलाही तुमचं म्हणजे तुमच्यासोबतची भेट आहे ती मीटिंग. मी सूर्यदर्शन अपार्टमेंट इंद्रायनगरमध्ये. काय करता तुम्ही? मी फूड बिझनेसच आहे, कुरडई, पापड, कांदा लसूण मसाला. म्हणजे तुम्हाला माहित नव्हतं इथला ॲड्रेस? नाही, मग बस म्हणजे ऐकून होती बऱ्याचदा. नंबरही मी घेतला ताई सुजाता बोराडे त्यांच्याकडे. पण सगळ्यात पहिल्यांदा ताईंना मी थँक्स म्हणणार आहे. आणि का म्हणणार हे कोणाकोणाला माहित आहे ते मला सांगा. तर मी जुने जे मेंबर आहेत आणि नवीन जे मेंबर आहेत त्यांना मी स्वतः मार्गदर्शन सांगते थोडंसं की आपला बिझनेस किती होतो ह्याला महत्त्व न देता सातत्याने मीटिंगला या. जुने जे आहेत ते गॅप करू नका आणि नवीन आहेत ते पण कंटिन्यू या. कारण सातत्य ठेवल्यानंतर सुद्धा एक पुरस्कार मिळतो आणि तो मला ताईंनी दिला आणि ते मला माहीत नव्हतं. मला का दिले हे मला माहीत नव्हतं कारण बाकीचे बरेच बिझनेस करतात त्यांचं म्हणजे रेंज जास्ती आहे, माझं कमी आहे. मला कळलं नाही आधी मला का पुरस्कार दिलाय. मी राणीताईंना विचारलं की माझं नाव काय आहे. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही न चुकता मीटिंगला येता, सगळ्या कार्यक्रमात ॲक्टिव्ह राहता, म्हणून ॲक्टिव्ह राहा आणि मीटिंगला या म्हणजे तुम्हालाही पुरस्कार मिळणार आणि गौरव होणार. मला एक सांगा, तुम्ही स्वतः ग्रो होता, तुम्ही पैसे कमवता, तुमची प्रतिष्ठा वाढती, फुकटमध्ये मार्गदर्शन भेटतं. 199 म्हणजे काहीच नाही वर्षभराची. व्हॉट्सअप ग्रुपला 300 रुपये महिन्याची ॲड टाकायची. तुमच्या माहितीसाठी सांगते, असे पण ग्रुप आहे. ते पण 199 का? प्रभाताईंनी सांगितलं फुकटचं महत्त्व नाही. खरंच मीटिंग जर एंट्री फीज घेऊन जर केली ना, वेळेत चालू होणार, मीटिंग आणि वाट नाही पाहावं लागणार. बेस्ट सजेस्ट केलं. आणि वरतून त्यांनी काय सांगितलं, त्या 100 रुपयाचं वाटलं तर नाश्ता द्या लेडीचं. परफेक्ट, त्या 100 रुपयामध्ये नाश्ता देऊ. पण असं जर चालू केलं तर नक्कीच चांगला रिस्पॉन्स मिळाला आपल्याला. तर असा ग्रुप, तुम्ही व्यवसाय करता, तुम्ही पैसे कमावता, तुमची प्रतिष्ठा वाढती, वरतून तुम्हालाच पुरस्कृत करतो आम्ही वर्धापन दिना. छान कार्यक्रमाचं ऑइलचं भाडं बिडं भरून सगळं नाश्ता फिष्टा सगळं देऊन तुम्हाला पुरस्कार दिला जातो. असा ग्रुप कोणाच्या ऐकण्यात आहे का? किती जणींना इथं बसलेला पुरस्कार मिळाला? किती जणी?
1 2 3 4 5 6 7 8 10 12 जणींना इथं पुरस्कार मिळालेला आहे. भावना काही मागच्या वर्षी मिळालेला आहे. म्हणजे तुम्ही जर सातत्याने चांगला व्यवसाय केला, सातत्याने मिटिंगला आल्या, जास्त सदस्य जोडले, एकमेकीला मदत केली, संस्थेशी एकनिष्ठ राहिल्या तर नक्कीच पुरस्कार तुम्हाला पण मिळणार आहे, जे त्यांनी कळकळून सांगितलं. अजून कोण आहे? मी छत्रपती संभाजीनगरमधून आलेली आहे आणि मला यावेळेस मॅडमनी एक उद्योजिका म्हणून पुरस्कार दिलेला आहे. तर थँक्यू सो मच मॅडम. मी जेव्हा पहिल्यांदा आले होते तर मला आपण छोट्या वस्तूपासून सुद्धा उद्योग करू शकतो ही कल्पनाच मला माहिती नव्हती. परंतु इथं जेव्हा मी म्हणजे सातत्याने मीटिंगला येत गेले तेव्हा मी माझ्यासारख्या पण लेडीज पाहिल्या आणि माझ्यापेक्षा जास्त ग्रो झालेल्या लेडीजसुद्धा पाहिल्या. तर सगळ्या मैत्रिणींच्या प्रेरणेनेच मी छोटा व्यवसायसुद्धा चालू केला आणि मॅडमचं तसं मला मार्गदर्शन पण मिळालं आणि मॅडमनी मला एक उद्योजिका म्हणून छत्रपती संभाजीनगरमधून पुरस्कार दिलेला आहे. तर थँक्यू सो मच मॅडम. मी स्टेटसला मॅडमचे फोटो ठेवले तर ज्यांच्याशी मला स्वतःहून आधी कॉन्टॅक्ट करायचा होता पण त्यांचा मला रिस्पॉन्स मिळत नव्हता. आता मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट पण करत नाही पण स्वतःहून मला ते कॉन्टॅक्ट करत आहेत. थँक्यू सो मच मॅडम मला पुरस्कार दिल्याबद्दल. सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हाल. पहिल्यांदाच मी असं महिलांमध्ये आलेली नाही तर मी जास्त कुठे बाहेर जात नाही. तर मी ब्युटिशियन आहे आणि योगाचे क्लास घेते 6 वर्षापासून, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही, आणि 2 व्हीलरचे पण क्लास घेते. तर आतापर्यंत मी अगदी 18 वर्षाच्या मुलीपासून 60 वर्षाच्या लेडीजपर्यंत 2 व्हीलर शिकवलेली, पण कोणाला खर्चटलेलं पण नाही आणि काहीच प्रॉब्लेम आले नाही. आता चिंचवडवर आत्ताच हो ह्या देवेंद्र मी पण पहिल्यांदा शिकवते बघा. कोणीतरी त्या दिवशी विचारलं. मी चैताली इंग्लिश. माझा होममेड जेलीचा मुरब्बा आणि चटणीचा बिझनेस आहे. आणि सॉरी मॅडम, मी माझे लहान मुलं असल्यामुळे सर्टिफिकेट अटेंड नाही करू शकत. याच्यावर काय सोल्युशन असेल की तुम्हीच मला मार्गदर्शन करा, कारण तुम्ही या फेजमधून गेलेला असता. मी काय करायची सांगू का तुम्हाला? मुलांना आहे ना मी छान अभ्यासाचं आधी जेव घालायचे त्यांना. त्यावेळेस कार्टून असायचे बघा टीव्हीला. मग नंतर मोठी मुलीच्या लहान मुलाचा 4.5 वर्षाचा फरक होता. तिला छान शिकवलेलं होतं याला कसं सांभाळायचं. देवकृपेने पोरं पण तसे नव्हते आगाव माझे. आणि बाहेरून लॉक लावून मी अॅन्युअलचा बिझनेस करायचे. त्यावेळेस 2007ची गोष्ट आहे की जेव्हा कारणं सांगितले जातात ना तर म्हणजे टू बी फ्रँक कोणालाच वाईट नका वाटून देऊ. करणाऱ्याला कारणं नसतात, न करणाऱ्याला कारणं असतात. तरी तुम्ही आल्या इथपर्यंत. तुमच्या बाबतीत नाही मी बोलत. करायचं असलं तर पर्याय निघतात ते सांगून यायचे. त्यावेळेस ॲम्ब्युलन्सचा माझा 60 जणांचा ग्रुप होता आळंदी रोडला. मी प्लेजरवर 2 व्हीलरवर जायचे. अक्षरशः ऊन वारं काहीच पाहत नव्हते मी. आणि त्यावेळेस पण मुलं लहान असताना पण मी या व्यवसायामध्ये किंवा समाजामध्ये काम करत होते. थोडा पर्याय शोधा. थोडं गुड फेथमध्ये कोण घरातला असेल सिनियर त्यांना घरामध्ये ठेवा. थोडंसं शेजारी पाजारी चांगले रिलेशन ठेवा. टेक अँड गिव्ह पॉलिसी असती. त्यांच्यासाठी तुम्ही झुकले तर तुमची मुलं पण त्या सांभाळतील. विश्वासाचे नाते तयार करा. मैत्रिणी ज्या काही करत नाहीये आणि त्यांना सांगितलं की तू ठेव बुवा, मुलांना थोडीशी शिस्त लावली तर करतील तुम्हाला ॲडजस्ट. चला विचारू लिहून आले. माझं अनारशीचं पीठ आहे, रेडी अनारशी पण आहे. मेन प्रोडक्ट माझं अनारशीचं पीठ आहे. जास्त पाहिजे असेल तर तुम्ही देऊ फॉर्म कधी भरतात? एक मीटिंग, दुसरी मीटिंग आहे माझी. दुसरी मीटिंग. छान. 15 दिवसापूर्वी चालू केलं. आपलं घरचंच आहे मामाचं डेअरीचं. तुमचं नाव कुठून आलं? मीनाक्षी खरकाडे, चाकणवरून आले. पहिलं नाव सांगायचं. इंस्टाग्राम व्यवसाय म्हणतात बघा. युट्यूब पाहून त्या चाकणवरून आल्या. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. काय करता तुम्ही? मला इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय आहे आणि प्लस मी ब्लड सॅम्पल करते. काय करता? ब्लड सॅम्पल घेते घरी. ब्लड सॅम्पलिंग कलेक्शन. हां, छोटंसं माझं लॅब सेंटर आहे. तर मी घरी येऊन सॅम्पल घेऊन जाते आणि त्यात डिस्काउंट पण मी देते. तुमचं सॅम्पल असेल तर त्याच्यामध्ये मी डिस्काउंट देऊन सॅम्पल घेऊन रिपोर्ट पण घरी देते. हे बघा, त्यांनी एक व्यवसाय आपल्या तपासण्यांसाठी आपण जेव्हा सॅम्पल देतो तर त्या सांगते मी घरी येऊन घेऊन जाईल आणि देईल रिपोर्ट. तर मदत करा त्यांना. छोटं बाळ घेऊन त्या मीटिंगच्या सुरुवातीपासून आलेले मला वाटतं 1.5-2 पासून. त्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळ माविंग म्हणून संस्था, त्याच्यामध्ये ॲज अ कोऑर्डिनेटर म्हणून मी काम केलेलं आहे. तर आता राजश्री क्वाचर म्हणून ऑनलाईन साड्यांचा बिझनेस करते. तो वाढवायची इच्छा आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला जॉईन झाले. आज पहिल्यांदाच आली स्मिता थ्रू आणि ती मनीषा देशमुख आहे ना त्याच्याबरोबर आली आळंदीची. छान. कसं वाटलं ग्रुप तुम्हाला? छान छान. फ्लावर आर्टिफिशियल
फ्लावर्सचा बिझनेस आहे, ज्याच्यामध्ये मी बेबी शॉवरची ज्वेलरी किंवा फ्लावरचे तोरण अशा टाईपचे करून देते. त्याचबरोबर माझा आयुर्वेदिक तेलाचा बिझनेस आहे, जो की मी रिसेल करते, जो गुडघेदुखी कंबरदुखी यावर खूप चांगला रिझल्ट आहे. थँक्यू. मी गेल्या आपल्या 4 वर्षापासून समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थामध्ये ॲक्टिव्ह सदस्य आहे आणि मला ॲक्टिव्ह करण्यामध्ये राजश्री त्यांचा खूप मोठा हात आहे. कारण मी फक्त ग्रुपवर मेसेज वगैरे लेडीज टाकायच्या किंवा फक्त मॉनिटर करायचे किंवा अपडेट करायचे, ते माझी जबाबदारी बघून त्यांनी मला मग सोशल मीडिया म्हणजे ग्रुपमधला सोशल मीडिया हँडल करायचं ते माझ्याकडे दिलं. तसंच माझा स्वतःचा सोनर्स बेक्स डिलाईट या नावाने केकचा व्यवसाय आहे. आता बऱ्याच वेळची आपली मीटिंग चालू आहे, त्यांनी बरेच पॉईंट आपल्याला क्लिअर केले, म्हणजे टाईमच्याबद्दल पण सांगितलं. ग्रुपचे आपले काही नियम आहेत, प्रत्येक म्हणजे शाळेला पण आपण बघतोय नियम असतात. कारण जर आपण मुलांना व्यवस्थित गणवेश घालून नाही पाठवलं किंवा वेळेत नाही पाठवलं तर आपल्याला फोन येतो किंवा सरळ मुलांना काही शाळांमध्ये घरी पाठवतात की तुम्ही वेळ पाहिली नाही. तसंच आपल्या ग्रुपमध्ये पण आपण काही नियम केलेले आहेत की ग्रुप सुरळीत चालण्यासाठी ग्रुपमध्ये कुठल्याही प्रकारचा कोणाचा म्हणजे लॉस नको व्हायला किंवा ज्याचा बिझनेसची ग्रोथ व्हायसाठी आपण ते नियम केले. त्यानंतर वर्धापन दिन जो आपला झाला, ताईंनी पण सांगितलं, राणीताईंनी पण. तर जसं राणीताईंनी सांगितलं की सुरुवातीला रिस्पॉन्स खूपच कमी होता, म्हणजे आपल्या महिलांपेक्षा जास्त इंद्रायणी नगरमधल्या दुसऱ्या एरियामधल्या महिला आपल्या कार्यक्रमाला होत्या. तर आपल्याच ग्रुपमध्ये जर आपली एवढी ग्रोथ होत आहे, आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मार्केटिंग मिळते आहे, मार्गदर्शन मिळतं आहे, वेळोवेळी ताई आपल्याला बिझनेस ग्रोथसाठी प्रमोशन देतात, आपल्या क्लायंटला म्हणजे रिव्ह्यू देतात. तर आपण आपल्याच ग्रुपमधून आपल्याच मैत्रिणींची ग्रोथ का नाही करायची. आणि 2-3 जणी आता जर सांगितलं की मैत्रिणींनी आम्हाला नंबर शेअर नाही केला, तिथून पुढे ताईसोबत एक फोटो जाताना खाली संस्थेचं नाव आणि मोबाईल नंबर पण शेअर करा संस्थेचा, की जेणेकरून ते बघून ती स्क्रीनशॉट टाकतात. डायरेक्ट नंबर घे, काय गरजच पडणार नाही, तुम्हाला नाही वाटत, पण तो नंबर बघून ते आपलं मार्केटिंग होणार. सेकंड थिंग की ग्रुपमध्ये मी 2 ते 4 रोज सांगते, मी आणि राणीताई कोणीच वाचत नाही. ताईंनी पण सांगितलं बरोबर फोटो येतात, 8 ते 10 कधी 20-25 इमेजेस येतात. आम्हाला काय घेणं देणं नाही. मी जर बिझनेस करत नसते, मी स्क्रोल करणार, कारण दुपारची वेळ माझी जर झोपायची असते 2 ते 4 टुकटुक माझा मोबाईल वाजता मी बघणारच नाही, मी स्क्रोल करून पुढे जाणार, मला काय घेणं देणं नाही आहे. पण जर तुम्ही शिस्तीत क्रिएटिव्हली ती ॲड टाकली, तुमचा अट्रॅक्ट होणार आहे कस्टमर पुढचा, तुम्हाला ती ॲड दिली जाणार आहे, तुम्हाला तो कॉन्टॅक्ट दिला जाईल, तुमचं मार्केटिंग आणि पब्लिसिटी सगळं होणार आहे. त्यांनी मगाशी पण सांगितलं, आम्ही सांगितलं फोटो टाका, त्याच्याखाली नाव, मोबाईल नंबर, एरिया आणि ऑनलाईन बिझनेस करायला पहिले खात्री करून द्या. कारण ताईंनी म्हणजे बरेच पॉईंट क्लिअर झाले, कारण फसवणूक होती आहे. ग्रुपमध्ये पण ऑनलाईन घेतलं जातं, असे बरेच कस्टमर आहे ज्यांनी खूप खराब प्रोडक्ट दिले, पण नंतर मग आम्ही काहीच करू शकत नाही, कारण आम्हाला माहिती खात्री नसतं. त्या दिवशी पण मी 3-4 जणांचे नंबर टाकले फूडशी रिलेटेड, त्यांचे प्रोडक्ट स्वतः ताईंनी विकत घेतले, खाऊन बघितले, क्वालिटी, क्वांटिटी, बनवण्याची पद्धत किंवा त्यांचा ग्रुपमध्ये किती रिस्पॉन्स आहे, ते राणीताईंशी किती कनेक्ट आहेत, त्यानंतर त्यांचं नाव दिलं जाणार आहे. हे इथून पुढे क्लिअर असणार. मग त्याला राग येऊ, लोभ येऊ, मागून कोण येतं, मी पण देते ना, मी पण करते ना, पण तू सांगते किती बोलतो, तू किती ॲक्टिव्ह आहे, तू किती क्लिअर असते. आम्ही साधं एक जरी गोष्ट घेतली आणि त्यांना पर्सनल मेसेज जातो आमचा. तर हे सगळ्या बाबतीत सांगेल. आणि वर्धापन दिनासाठी ताईंना खूप खूप थँक्यू म्हणेल, कारण पूर्ण विश्वास करतात. म्हणजे गेले 4थं वर्ष आहे, पूर्व 5वं वर्ष असेल आणि 5 वर्षामध्ये काहीतरी क्रिएटिव्ह करूया आणि ते ब्रँडच असणार आहे. सो तुम्ही इनिशिएटिव्ह घ्या. आता नवीन मेंबर, जुने मेंबर जे येतच नाही, दरवेळीचे नवीन असतात, आम्हाला माहिती आहे, पण तुम्ही ॲटलिस्ट आल्या, आज ऐकल्या, ॲक्टिव्ह झाल्या, खूप एनर्जी घेतली, पण नेक्स्ट टाइम एनर्जी न दबू देता म्हणजे पूर्वा काहीतरी काय बघत असते ना, मग राजेश्री त्यांचं स्टेटस बघतो ना, की त्या ग्रुपमध्ये आहे ना, मला याच नावानं ओळखलं जातं. म्हणून मी दरवेळी म्हणते की त्या म्हणतात फायदा करणारे उभे आहे तर फायदा करून घ्या, हे मी नेहमी म्हणते आणि त्या पण ते म्हणतात. त्यामुळे इथे प्रामाणिक राहा, तुम्ही ग्रुपशी प्रामाणिक राहा. तुमचे जर कोणी काही कॉल करत असेल किंवा दुसरे ग्रुप तयार करत असेल तर तसं प्लीज करू नका. काहीच नेहमी सांगतात की म्हणजे त्यांचं नेहमी आता आपलं मार्गदर्शन चालू होतं, तर त्यांचं प्रामाणिकपणे साथ द्या. आणि ग्रुपवर काय होते, बिझनेस किती चालतो, काय होतं ते प्रामाणिकपणे सांगा. रात्री 8ला रिव्ह्यू प्लीज शेअर करा, कारण राणीताई आणि मी कंटिन्युअसली कोण बिझनेस काय करतो आम्हाला बऱ्याच वेळ माहिती नसतं. चपात्या करणारे आहेत, पुरणपोळी करणारे आहेत. मी गौराईसाठी पण त्या दिवशी मेसेज टाकला की लाखोनी बिझनेस होतो आहे, आम्हाला मागणं माहीत पडतं. तुम्ही सांगितलं नाही तर आम्हाला कळणार नाही, आम्ही पुढे सांगू शकणार नाही. आणि याच्यात माझा काहीच स्वार्थ नाही. माझा केकचा बिझनेस आहे, तो उत्तम चालतो. मी प्राऊडली सांगेल की ग्रुपमधून मला 10 ते 12 हजाराचा बिझनेस फक्त ग्रुपमधून येतो, तो बाहेर मला मिळत नाही. नाऊट पब्लिसिटी माझी ग्रुपच्या ग्रुपमध्ये होते, लेडीज बिंदास घेतात माझ्याकडनं केक. ती माझी क्वालिटी आहे आणि ती माझी राजश्री त्यांनी उंचवली. त्यामुळे प्रामाणिक राहा, ग्रुपला साथ द्या आणि जास्तीत जास्त संख्येने ॲक्टिव्ह राहा. आणि एक लास्ट बोलत आहे की प्रभावती त्यांचं मनापासून थँक्यू, कारण 15 दिवस त्या याला गेल्या होत्या
म्हणजे त्यांच्याकडे डेथ झाली होती. नाव घेतलं म्हणजे बॅकआउट केलं डान्समधून. परत डान्समध्ये आल्या गेल्या 3 दिवसात त्यांनी डान्स देखील करून माझ्यासाठी केला, सकाळीमध्ये केला आणि लिटरली त्या म्हणजे प्रॅक्टिस केली त्यांनी व्हिडिओ थ्रू. आणि सगळ्या मैत्रिणींचं कौतुक करेल कारण 15 दिवस माझी खूप चिडचिड आणि सगळं झेलून अतिशय कार्यक्रम गाजवले. म्हणजे मला दुरून दुरून फोन येत आहे, मेसेज येते आम्हाला की तुमचं खूपच सुंदर झालेलं आहे. आमचं स्टेटस त्यांनी कॉपी करून ठेवलं गेलं सगळं ताईंमुळे, कारण त्यांनी तो सपोर्ट दिला आम्हाला. संगीता ते आल्या नाही. त्यांनी रेट्रोचा डान्स एवढा सुंदर केला, त्या सगळ्यांसाठी आज टाळ्या वाजवा. कारण त्याच्यातल्या काही जणी आलेल्या नाहीये, पण तो रेट्रो डान्स जो सोनाली बनवून घेतला, सोनलनी कोरिओग्राफी जी केली, सोनलसाठी टाळ्या वाजवा. सोनलचा मुलगा आजारी असताना सोनलनी व्हिडिओ करून ते महिलांपर्यंत पोहोचवले. प्रॅक्टिस करा, त्यांचं फॉलोअप घेतलं आणि देवीचा गोंधळ अक्षरशः अंगाला काटा येत होता. इतके सुंदर डान्स. आणि आता महिला अशा म्हणते आपली कॉपी जसं सांगितलं की रेट्रोच्या त्या साड्या, त्यांचा सगळं तो ड्रेसिंग सेन्स सगळं सोनलचं डोकं होतं. कोरिओग्राफी सुंदर केलेली होती. ज्यांनी डान्स केले तर त्या 2-3 दिवस हँगमध्ये होत्या. त्यांना एवढा रिस्पॉन्स, एवढं कौतुक होत होतं त्यांचं की खूपच छान डान्स केले त्यांनी. तर सगळ्यांनी इथून पुढे असं ऍक्टिव्हली सहभाग घ्या. तुम्ही पण डान्स करू शकता. ज्यांनी कधीच डान्स केलेला नाही अशा महिलांना सोनलनी शिकवलं. म्हणून मी म्हणते गरबा दांडियासाठी नाव द्या. आपल्याला सगळ्यांना गरबा दांडिया एकत्रितपणे करायचंय. बॉन्डला पण करू आपण. तर सगळ्यांनी या मीटिंग नंतर नावं द्या. आता बरंच बोलून झालं. चक्र सगळे हे होतात आणि आपलं आरती होतं सगळे तिन्ही नाण्यासाठी जिंकला होतात. आणि देवाला जे समर्पण काय करू शकत देवाला नृत्य केल्यामुळे देवाला आपण ते पोचतो. देवापर्यंत आपलं व्हायब्रेशन वगैरे खूप छान म्हणून करायचं. नवरात्रात आम्ही तर 9 दिवस म्हणजे पाय चप्पल न घालता काय काय बायका करतात. त्यामुळे पायांना पॉईंट सगळे दाबलं जात प्रेशर आणि टाळ वाले सुद्धा ह्याच्यासाठी बघायचं आपले पॉईंट हे होतात. कॉन्टॅक्ट करा. 1 डेचं प्रशिक्षण काही द्यायचं असेल, मग आपण प्रियाचं साडी ड्रिपिंग घेतलं होतं. कोणाला तुम्हाला ग्रुपमधून प्रशिक्षण द्यायचं त्यांनी पण आम्हाला नंतर कॉन्टॅक्ट करा. ज्यांना व्यवसाय वाढीचं वैयक्तिक मार्गदर्शन पाहिजे त्यांनी पण नावं द्या. वैयक्तिक मार्गदर्शनचे नावे कोण घेणार? या घेणार सीमाताई उभे राहा, इकडे या. वैयक्तिक मार्गदर्शन बिझनेस ग्रोथचं ज्यांना घ्यायचं त्यांनी सीमाताईंकडे नावं द्या. त्यांनी लगेच वहीन पेन घेऊन बसायचंय. मीटिंग झाल्यानंतर फक्त आपले प्रोडक्ट मांडायची घाई करू नका. आपल्या संस्थेमधून ज्या महिला खूप छान व्यवसाय करतात पण मार्केटिंग जमत नाही अशा महिलांचे प्रोडक्ट फक्त आम्ही मध्यस्थी बनवून विकतो. हे जे माझ्या हातात मसाले एकदम प्युअर केमिकल फ्री मसाले, अतिशय अल्प दरामध्ये आम्ही प्रॉफिट न काढता. याच्यात धना पावडर आहे, लाल तिखट आहे केमिकल फ्री, कांदा लसूण मसाला आहे. मार्केटमध्ये एवढे स्वस्त मिळणार नाही. 90 रुपयाचा कॉम्बो फक्त तुम्हाला 80 रुपयाला आहे आज. हे जे माझ्या हातात साबण दिसतात तर 4 प्रकारचे साबण आहे. टोटल हर्बल आहे, केमिकल फ्री आहे, फेशियल बॉम्ब म्हणून वापरतात. चारकोल सोप काळा दिसतो तो, लाल दिसतो तो मॅजिक ब्राईटनिंग, त्वचा उजळण्यासाठी व्हाईट दिसतो तो राईस बर्न आपण म्हणतो की तांदळाचा साबण. हल्ली कोरियन टेक्नॉलॉजीमध्ये जे चालू आहे. हा हिरवा दिसतो हा ॲलोवेरा आहे. तर मोठे सोप आपण जर पाहिले ॲमेझॉनला वगैरे 200च्या पुढे आहे. आपण संस्थेच्या तर्फे 150 करून पण 135 विकायला तर 110लाच देतो ते सोप. तर हे छोटे जे 15-15 रुपये 60 रुपयाचा जो कॉम्बो होता आज आपल्याला 40 रुपयाला का विकायचा आहे? आम्हाला कॉम्बो विकून टाकायचे, नवीन सोप मार्केटमध्ये आणायचे. कॉम्बो घेतल्यानंतर तुम्हाला कुठला सोप चांगला वाटला तुम्ही ऑर्डर करू शकता. तर हा कॉम्बो फक्त 40 रुपयाला, 60 रुपयाचा. हा 90 रुपयाचा कॉम्बो 80 रुपयाला आहे. मीटिंग झाल्यानंतर आणि मॅडमला कॉन्टॅक्ट करा आणि ह्याच्यानुसार तुम्ही मोठी ऑर्डर बल्कमध्ये दिली तर अजून स्वस्त येणार आहे. डीमार्टपेक्षा सुद्धा स्वस्त तुम्हाला धना पावडर, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, गरम मसाला. आज आपण फक्त 3 कॉम्बो आणले. तुमच्या रिस्पॉन्सनुसार बाकीचे पण आपण मार्केटमध्ये आणतो. रुद्रा उद्योग समूह नावाने आपल्या संस्थेच्या अंतर्गत गरजू बायकांचे प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये आणलेले. रुद्रा हा आपला ब्रँड आहे. हा ब्रँड भविष्यामध्ये आपल्याला ग्रो करायचा आहे. आपल्याला SMBSचा मॉल करायचा आहे. आपल्या गरजू महिलांसाठी मार्केटिंगसाठी आम्ही हे तडपड करतोय. तुम्हाला माहिती आहे याच्यात आम्हाला 2-5 रुपये मिळून काही कमाई नाही आहे. फक्त महिलांसाठी आपण हे मार्केटिंगसाठी करतो. सगळ्यांनी नोंद घ्या आणि मीटिंग झाल्यानंतर संपर्क करा. तर सगळ्यांचा एक ग्रुप फोटो होईल. ग्रुप मी याच्यामध्ये क्लासचं काम करते. कशाचं काम करता? क्लासचं काम करते. क्लासेस घेतात? नाही, क्लासचं काम. म्हणजे तुम्ही वर्किंग लेडी आहे. छान. मग तुम्ही या ग्रुपला कसं आल्या? यांनी सांगितलं. तुमचा व्हिडिओ बघते म्हणून मी खास धन्यवाद. तुमचे व्हिडिओ फॉलो करते. त्याच्यासाठी मला घरच्या घरी काही गोष्टी आपल्याला साईड बाय साईड आहे का म्हणून. छान. तुमचं